मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, तेणे पिडा वारेल. पथ्यनाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी. भवरोगा ऐसे जाय, भवरोगा ऐसे जाय, आणिक काय क्षुल्लके. पथ्यनाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी. तुका म्हणे नोहे बाधा, तुका म्हणे नोहे बाधा, आणिक कदा भूतांची. पथ्यनाम विठोबाचे आणिक वाचे न सेवी. पांडुरंगा राजीवनेत्रं रघुशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कैलासराणा शिवचन्द्रमौळी, फणीन्द्रमाता मुकुटिधराय. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मुझ कोण तारी. कैलास राणा शिवचंद्रमौळी. आता परत नाही, एकदाच. एवढी जागा सोडलीच का आपण महिलांनी अगोदरच. तुम्हाला जास्त जागा जागा म्हणून गडी इकडे इकडे सरायला लागलं. पलीकडे शेड आहे शेवटची, घालता का तिकडे गडी? 50% राहणार डोक्यावर नका चढू द्या. विठाला विठाला काढा, तेणे पिढा वारेल. पथ्यनाम विठोबाचे आणि गवाचे न सेवी. सर्वश्रेष्ठ सोते सज्जन मायबापू, प्रथमतः आपणा सर्वांचं दर्शन या महाशिवरात्री निमित्त चालू असणाऱ्या पंचदिनी नामसप्ताहाच्या संकीर्तन परंपरेतलं आजचं असणारं कीर्तन. या कीर्तनाकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडलेला आहे. भगवान शिवजींचं शिव महापुराण कथाही या ठिकाणी चाललेली आहे. कारभारी आमच्याकडे तेवढंच वापरते, आडनावाची घेणं नाही, कारभारी.
कारभारी गावात आलं आणि त्यांनी तुम्हाला ही अक्कल शिकवली दमान परमार्थ करा, संसार फास्ट करा, पण परमार्थ दमान का होईना करा. हे शिकवलं कोणी? कारभाऱ्याने. कारभारी अडचण माझी अशी आहे, उद्या शिवरात्र आहे, त्याच्यामुळं काय शिवतत्वाचा या अभंग घेता येईना मला आज. आणि लय शिवरायांच्या नादी लागावं होता तर काल शिवजयंती जाय. काल शिवजयंती, उद्या शिवरात्र मध्ये घातलं मला. नेमकं काय काय करावं? बर, शिवरात्रीच्या निमित्तानं नामसप्ताह म्हटल्यावर भगवान शिवजी शंकरांबद्दल बोलणं तर गरजेचंच आहे आणि मी बोलणार आहे. विठाला 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 अभंग घेतलेला आहे, तो वेळेत सगळा पूर्ण करायचा आहे. 9:15 वाजलेले आहेत. मला वाटतं 8:30 ते 10:30 कीर्तनाची वेळ आहे. 10:30 पर्यंतच मी कीर्तन करणार आहे आणि तेवढे सगळं गोंडाळून घेणार आहे, सगळं सोडवून बिडवून मोकळं होणार. मला मूर्खपणाची सवय नाही. समजा 8:30 ते 10:30 कीर्तन आहे आणि 8:30 ते 10:30 जर कीर्तन आहे तर 10:15 पर्यंत दुसऱ्याच गप्पा मारायच्या आणि मग 10:15ला घड्याळ बघायचं आणि म्हणायचं. आणि म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणात काय म्हणतात? महाराज म्हणतात तू गाढव आहे. केवळ कुठं गुरु राखायला गेलता का तू? 1.5-2 तास वाया घालवलं, मग म्हणतो पहिल्या चरणावर आलो, मग 15 मिनिटांवर का पाटील, मग राहिलेल्या 15 मिनिटात पहिल्या चरणाचा गुलगाडा करायचा आणि मग लोकांना आणखी शिकवून जायचं. आताशी आपण 1 चरणाचा विचार केलेला आहे आणि राहिलेल्या 3 चरणाचा विचार करण्यासाठी मी पुन्हा येईन. गपरा काय करायचं ते आता करून जा. कीर्तनात म्हणला ना तू क्षणभंगूर नाही भरवसा, घडोघडी काळ वाट याची पाहे. आता काय काळाची ग्रासगिळी सत्ता नाही, ते सगळं बोलून बसलं ना. आता पुन्हा यायची खात्री तुला काय? हाई ते आपलं उरकून टाकायचं, सणाट घेऊन जायचं, घेणार सुटायचं, काला लय रेटायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे ना, या अभंगाची एक वेगळी ओळख आहे. हा ब्रह्मरस घेई काळा तेणे पिढा वारेला हा अभंग म्हणजे एक उत्कृष्ट प्रकारचं औषध आहे. कारण औषध देण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज वैद्य आहेत. वैद्य हे तर लय बाबा मोठा आहे. रामायणातला सुग्रीव हे भरत पाटाडे दोघ पाहिजे, मग ती कीर्तनच नाही होणार. हा शिंदे महाराज तुम्ही ते अशी सारखी गाणारी ते तसली दोन्ही वाजवणारी, हे कमी आहे असं नाही बरं का. वैद्यच आहे त्याला काय. तुकाराम महाराजांची भूमिका आजच्या अभंगातली वैद्याची आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज डॉक्टरच्या भूमिकेत शिरतात आणि तुम्हा आम्हाला एक औषध या अभंगाद्वारे देतात. वेगळी ओळख अभंगाची ऐका. तुम्हा आम्हा सर्वांना झालेल्या पण माहित नसलेल्या एका रोगावरचं औषध तुकाराम महाराज या अभंगामध्ये देतात. झालेला आहे, वाक्य नीट ऐका. रोग झालेला आहे पण माहित नाही, झालेला आहे पण माहित नाही, अशा रोगावरचं उत्तम औषध म्हणजे तुकाराम महाराजांचा प्रस्तुतचा अभंग आहे. रोग झालेला आहे. आता रोग झाला ना की वाट्याला येतं, त्याचं नाव आहे दुःख. सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. प्रपंच प्रणित अवस्थेमध्ये अहोरात्र तुम्ही आम्ही दुःख उपभोगतोय. आपण. रोग झाला की दुःख वाट्याला येणारच. त्याच्यात अजून काही ट्रान्सफरची सोय आहे का? रोग या काला दुःख दुसऱ्याला. कातपूरवाल्याला खरोच झाल्यावर नारायणगाववाला कशाला खाजवेल? ज्याला खरोच तेच खाजवेल ना. रोग एकाला दुःख दुसऱ्याला, अशी ट्रान्सफरची सोय अजून या दुनियेमध्ये झालेली नाही. अहोरात्र तुम्ही आम्ही दुःख उपभोगतोय, पण जीवनातला नतद्रष्टपणा ऐका स्पष्ट. अहोरात्र दुःख उपभोगतोय पण ते दुःख माझ्या वाट्याला काय येतंय याचा विचार कधी केला आणि उपभोगतोय. हे सत्य, हे प्रमाण पाहिजे. भगवान
परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर गप्पा सुखाच्या माराव्या का दुःखाच्या? तो आहे सर्व सुखाचे. आणि आपलं रडगाणं तिथं काय असतं? देवा करिता या सेवा सेवा कुटुंबाची. हे रडगाणं देवाबरोबर सुखरूप परमात्मा आहे. त्याच्याजवळ दुःखाचं कारण काय मांडायची गरज आहे? मांडतो गाभाऱ्यात जाऊन देवाशी दुःखाचं कारण मांडतो. याचाच अर्थ दुःखी तुम्ही आम्ही आहोत. दुःख वाट्याला येतंय. मग याचं कारण काय असलं पाहिजे याचा विचार करायला नको का? लोकांनी विचारच नाही केलेला. दुःख वाट्याला येतंय गप्प गुमान, तोंड दाबून बुक्याचा मार सोसणं ही जी म्हण आहे तसं करत राहिलो. दुःख वाट्याला येतंय ते उपभोगत राहिलो. काही लोकांनी याचा विचार केला म्हणून हा अभंग निर्माण झाला. काही लोकांनी विचार केला. असे वेळा मांडव्याकडची होती लोक. काय 7-8 म्हातारी कायम मारुतीच्या देवळात जायची रात्रीच्याला. भजनाला नाही. हा झोपण्याचा बिछानाच तिथं असायचा. घरीच नेत नव्हती 3 वर्ष. ज्यानं त्यानं सकाळ झाली का आपल्या वळकटे गुंडळून ठेवायचे आणि घर गाठायचं काठ्या टेकत. 8 जणांचं शिष्टमंडळच होतं त्या गावातलं. ते कुणी त्याला म्हणजे बिनविरोध गडी. ते निवडणुकाच नाही त्या पदाच्या त्यांच्या. आणि मारुतीला करमत नव्हतं का मारुतीला राखण होतं गडी का घरनं हाकलून दिलेलं कोणाच ठाऊक. पण 7-8 म्हातारी कायम तिथं झोपायला असं. वळकटी गुंडळून ठेवायचे. सकाळी जाताना गुंडळून ठेवायचे. रात्रीच्याला आलं का बरं एकाच्या बी हातात घड्याळ नाही मोबाईल नाही तरी बरोबर 8:30 म्हणजे 8:30ला मारुतीच्या पायरीला पाय लागायचाच. 8 जणांचा ॲक्युरेट गणित होतं. आल्यावर काय त्यांना नुसतं ते वळकटीला पाय मारायचं. बरं पसरले का पाय त्यात घालायचं आणि पडायचं. बरं काय आंतरराष्ट्रीय गप्पा मारते का? हरिपाठ का ज्ञानेश्वरी का रामायण भागवताची चर्चा आहे ते बावळाटांची. त्यात ते पाय घालायचं नरड्यापर्यंत पांघरून वडायची गप्पा मारायच्या का? चालण्याच मोदत राहिले जणू काय. आणि रोज त्याच गप्पा. त्यात असायचा भाऊ नाना आपा तात्या दादा हे असले गँग आउट ऑफ कव्हरेज एरिया. कुठल्या सिम कार्डाला आणि ते काल आपण बोललो हे कळावं का नाही? कालच्याच गप्पा तेच म्हातारं तेच चर्चा करायचं. त्याला एवढा म्हणजे मेंदू ढिला झालेला का काल आपण बोललो हे त्याच्या ध्यानात नसायचं. ते कालचंच आज बोलायचं. जसं काय खेडेगावात भजनी असतात का नाही 5. त्या 5 जणाला प्रत्येकाला अभंग येते 3. मेली पण 4था अभंग नाही आला त्यांना. आणि मिजाज त्यांनीच केली. ज्यादा मिजाज तसल्यांनीच केली. ऐका तर ते कालच्या गप्पा आजच्या गप्पा. उद्या नाना म्हणायला लागला आपा म्हणायचं बोला नाना. मग नानानी सांगायला सुरुवात करायची. नाना म्हणायचा आपा लय पळालो रात्रंदिवस पळ धावपळ केली प्रपंच उभा केला. आता मात्र काय होईना आणि आपल्याकडं कोणी ध्यान द्यायना. बांधलेली गाई सुटाना टायमाला तुकडा भेटाना. आपल्याला हे फटाना पण कोडच सुटाना असं म्हणला नाना. तसा आपा म्हणला नाना तू येडा कशाना तुझ्यासारखाच माझा बी कुटाना. मला बी हे प्रपंचाचं कोड सुटाना. आपण सांगितलं आज दुपारी भूक लागली होती फिरून घरी गेलो. सुनबाई धुणं धुत होती तिनं मला बघितलं. मग तुकडा वाढावा ना टायमाला. जेवायच्या जागेला मी जाऊन बसलो.
पण सुनानं जेवायला वाढायचं तर सोडूनच दिलं. उन्हात म्हैस होती ती म्हणली उन्हातली म्हैस सोडान सावलीला मामाजी बांधान मग तुम्हाला जेवायला वाढते. गेलो त्या म्हैशीचं दाव सोडायला लागलो पण गाठच नाही सुटली. म्हैस उन्हातच मी दारात पुन्हा अंगणी सावलीला येऊन बसलो. सुनानं रागानं बघितलं, म्हस सोडायला सांगितली, म्हस जागेवर म्हातारं सावलीला. धुण्याचा कार्यक्रम झाल्यावर सुनानं दार लावलं. मी वसरीला होतो, दार लावलं, एकटी जेवली, मागचं दार उघडून शेतात गेली. शेतात काम नाही करीत ती, उग शेजारनी बर गप्पा मारती शेवग्याच्या झाडाखाली बसून. डोळ्यात पाणी आलं. भूक मी म्हणत होती पण नाही मिळाली. ही प्रपंचाची रडगाणी ज्याची त्याची चालू होती तिथं. प्रत्येकानं ते आपलं रडगाणं मांडायचं. शुक्राची चांदणी दिसल्यावर डोळा लागायचा. पुन्हा जर झोपलीच ना म्हातारडी तर कोंबडा काय उठल त्यांच्या आधी अगोदर. कोंबड्याच्या आधी जाग ही कोंबड उठायचे गरगाट. एक दिवस सहज बर त्या मारुतीच्या मंदिरात रोज हरिपाठ करायला भजनी येत होती. ही हरिपाठ पाहिजे बसून ऐकायची पण मंदिरात नव्हती जात. एक दिवशी सहज त्या 7-8 जणांनी ग्रुप चर्चा केली. अरे प्रपंचाचं दुःख 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 वाटेल काय येत असेल बरं आपल्या. बरं हे दुःख कधी संपतच नाही का. शाश्वत आणि चिरकाल टिकणारा गीता तत्वातला प्रभुमुखातून बाहेर पडलेला जो आनंद आहे तो आपल्याला नाहीच भेटणार का. त्याचा पत्ता शोधला पाहिजे गड्या. आणि त्यासाठी घरदार गाव सोडलं पाहिजे. आपण ठरलं बाबा, ठरावच झाला त्या 7-8 म्हाताऱ्यांचा, गाव सोडायचं. आणि सत्य परिस्थितीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नावाचं जे व्यक्तिमत्व आहे, ज्ञानी आहे, अभिमानी नाही आणि गुणी आहे, आपल्यासारख्यांचा विचार करणारं व्यक्तिमत्व, साधुत्व, थोर साधुत्व देहू गावाला राहतं. देहूला जाऊया, त्यांना भेटूया, त्यांच्या पुढे प्रश्न मांडूया. दुःख सोडून येऊ, तिथं नाश करू दुःखाचा आणि परमानंद सुखाची प्राप्ती करून पुन्हा गाव गाठू. ठराव झाला रात्री मारुतीच्या देवळातच. आणि सकाळी गेलं गडीन घरी गेले रात्री ठरल्याप्रमाणे आपापल्या पोरांना सुनाला सांगितलं 15 दिवसाच्या भाकरी बांधून द्या. 8 पोरातल्या बर का काका, 8 पोरातल्या 7 जणांनी विचारलं सुद्धा नाही कुठं चाललंय. इतकं वाया गेलं कसं राहावं प्रपंचात. पण लाता खाणच अभिमानी वाटतं काय वेळेला. का असं असेल कोणास. परमार्थात थोडा अपमान होऊ द्या ना. भजनात जर टाळ चुकला आणि मन ज्यांना येते ते जर खवळली नाही तो तालात गेला, तर टाळ चुकला तो लय राग येतोय. इकडे टाळच भेटतो म्हणतो मरेन पण पुन्हा हातात टाळ नाही घेणार. काय आवला दिसायला का तू. तिथला अपमान सण व्हायना. बायको कुत्रेवणी बोलती घरी तरी उमरा ओलांडतो. तिथंच जातो लाता खातो. लाज नाही वाटत तुला. प्रपंचातला अपमान सहनशील का असावा आणि परमार्थातला का 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 वाईट वाटावं इतका. का राग येतो जास्त परमार्थाचा. ते 7 जणांच्या म्हाताऱ्याने विचारलं नाही, भाकरी बांधून दे म्हणते ना, द्या. त्यातलं एका पोरानं मात्र विचारलं आपल्या बापाला, दादा म्हणा हो 15 दिवसाच्या भाकरी बांधून मागताय, कुठं जाणार आहे, कुठं चाललाय तुम्ही. त्यांनी सांगितलं आम्ही 7-8 जण देहूला तुकाराम महाराजांना भेटायला चाललोय. जसं त्या आपल्या पोरांना विचारलं होतं त्यानं ऐकलं ना, तुकाराम महाराजांना भेटा. बायकोला सांगितलं 15 दिवसाच्या नाही महिन्याच्या भाकरी बांध दादा जा. आणि माघारी नाही आला तरी चालतंय तुम्ही. कारण लाइफ में पहली बार अच्छा काम करने के लिए बाहर जा रहा हो, निकल रहे हो. आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही चांगलं काम करायला चाललाय साधुत्वाच्या भेटीत. नाही तर गावात राहून मी तुमचं काय केलंय तुम्ही. ठरलेली लग्न रात्रीचं बोंबलं हिंडू मोडली तुम्ही. सौदा मोडलं काठवणात येड्या बाबळीत पळाला, धोतर अडकलं काट्यात तरी पळत होता. आणि सौदा मोड आलं पाहुणं एखाद्याच्या पोरीला तर इष्टीत नाही येऊन टपरी चहा पिऊन गेले माघारी. कारण तुमची गाठ पडली, तुमची भेट झाली का पाहुणं थेट माघारी गेलं. असली कामं केली. आयुष्यात पहिलं काम चांगलं करायला निघालाय तुम्ही. देऊला चाललाय ना, जा. सकाळच्या मग ते 15 दिवसाची भाकरी बांधून दिली. 7-8 म्हातारीची निघाली. आता एवढ्या लांब थेरगावकडं तशी जी निघाली का नाही अशी हव्या मांडव्या उकडणं
देहूचा रस्ता धरला तिकडे, आता जायचं नगर मार्गे देहूकडं. बरं जाताना काय देवाचं भजन बिजन करावं नाही ते. मोसंबीला यंदा चांगला मार आहे. काय मोठं येड्या. अरे तू संतांच्या भेटीला चाललाय, काहीतरी देवाचं नाव घेऊन. चला आता त्यांना किती दिवस लागलं पोचाय, तितके दिवस आपल्याला कीर्तन करून जमतंय थोडं. पोचवतो लवकर मी त्यांना. मजल दर मजल करत एक दिवस सुप्रभातीच्या वेळेला, सकाळच्या वेळेला देहू गावामध्ये पोहोचले. महाराजांच्या घराची चौकशी केली. लोकांनी सांगितलं असं वळण मारून जा, तिथं महाराजांचा वाडा आहे, घर मंदिर आहे. गेले ते. योगायोगानं तुकाराम महाराजांनी सकाळची सुप्रभातीची अनेक कर्म उरकली होती. महाराजांच्या मांडीवर विणा होता, हातामध्ये चिपळ्या होत्या, डोळे झाकलेले होते. महाराजांचे ओठ हालत होते आणि शब्द बाहेर पडत होते. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. गोड भजन महाराजांचं चालू होतं आणि ही 7-8 जण आपली गेली ती मांडव्याकडची उभा राहिली तुकाराम महाराजांच्या पुढे. आता महाराजांनी डोळे झाकले, समोरचं काय दिसतंय का बघता करून. तुम्ही डोळे झाकले तुम्ही कसं दिसेल, झाकले डोळ्याला पुढचं दिसत नाही. महाराजांनी डोळे झाकून भजन समाधी लागलेली, ब्रह्मानंदी लागली टाळी, अशी अवस्था झालेली तुकाराम महाराजांची. कशाला कोण आलं गेलं बघते, डोळे झाकलेले होते. आता 5 मिनिटं गेली, 10 मिनिटं गेली. त्या गेलेल्या 7-8 म्हाताऱ्यांमध्ये एक जरा रगील होत. रगील कळतं ना, रगील होत ते बाकीच्यांना म्हणला, बघितलं का ते महाराज लोक अशी ताट असते. कुठनं आलोय आपण, किती वेळ झालं उभा राहिलोय, बघावं बोलावं काय हाय का नाही. मला हे महाराज लोक अशी ताट असते. बाकीचे म्हणले ना त्यांनी डोळे झाकले, त्यांना आपण देतो. मग उघडाव ना डोळं, आपण त्यांचं भजन चाललंय, मग आपण किती वेळ थांबावं, उघडाव डोळं बघावं का नाही आल्या गेल्याकडं. हा म्हणला मी त्यांना जागच करतो, जय हरी करतो, जय हरी. बाकीची म्हणली हे जय हरी केला तर महाराजांना जागेल. बरं ते जय हरी करतो म्हणलं रगेल, आणि त्यानं जय हरी केला नाही, जय हरी ठोकला, जय हरी महाराज मोठ्यानं ओरडले. मोठ्यानं बोलल्यामुळे महाराज दचकले. समोर बघितलं, समोर माणसं अनोळखी दिसतात. लगेच महाराजांनी भजन बंद केलं. मग महाराजांनी बी लय चाटाळपणा नाही केला. काय महाराज लोक चाटाळ असतात, माणसं आल्यावर ज्यादा जप करत बसतात. बस ना गप, कशाला करतो जप. एक वेळेला माळाचा जप करत असलं ना, माणसं जर भेटायला आली तर 10 वेळा माळ तीच जपणार. राखावी बहुताची अंतरे, कवा काढायचं तुला येड्या, हाय ना वेळ. पुन्हा कर्ण परमार्थ का माणसाला दाखवायसाठी करतोय बावळाटपणा, नाही जमते. तुकाराम महाराजांनी पहिलं भजन बंद केलं, मांडीवरचा विना चिपळ्या वगैरे ठेवून दिल्या आणि तुकाराम महाराज उठून उभा राहिले. जय हरी, जय हरी, जय हरी. कुणीकडनं आली वारी, आमच्या गरीबाच्या घरी. ती म्हणजे आम्ही वेहमान वेव ना आमची दुनियादारी. महाराज म्हणले कुठं आले ते, पैठण पंचक्रोशीमध्ये. वा वा, शांती ब्रह्मनाथ बाबांच्या परिसरातले लोक तुम्ही, या या या. मोठी घोंगडी अंथरली, मुलीला सांगितलं पाणी वगैरे दे गे यांना आणून, आणि पाणी वगैरे पिऊन गडीगार झाले. आणि मग महाराजांनी विचारलं कुठं निघालाय का. ती म्हणली नाही, आम्ही तुमच्याच भेटीला एवढ्या लांब आलो, इतक्या लांब म्हणजे तांगड्या तोडत इतक्या लांब आलोय चालत पायी, तुमच्या भेटीसाठी एवढ्या लांब आलोय. महाराज म्हणले नाही का, हो नका असं बोलू नका, मज पामर आहे, मी एवढा मोठा नाही, तुम्ही एवढ्या लांब न येऊन मला भेटावं एवढा मोठा नाही हो, मी पायातली वाहन आहे, मी सर्वसामान्य, कशाला एवढं मोठा समजता. नाही महाराज, आम्ही काही शंका विचारायला सोडवून घ्यायला तुमच्यापर्यंत आलेलो आहे. महाराज म्हणले तुम्हाला सांगितलं कुणी मी एवढा मोठा ज्ञानी, मी एवढा ज्ञानी नाही तुमच्यासारख्याने काही प्रश्न विचारावे. वेदाचा तो अर्थ ही विद्वत्ता असून लीनता किती महान आहे बघा. महाराज म्हणले नाही मी एवढा मोठा तुमच्यासारखे. त्यातलं एक जण बसले म्हणलं महाराज हे घर कुणाचं. महाराज म्हणले हाय बापजादेने बांधून ठेवलेलं आहे, सध्या मी राहतो ह्याच्या.
बर दारात बांधलेली म्हैस कोणाची आहे? महाराज म्हणले ती बी आमचीच आहे. शेती म्हणले आहे थोडी. बायका पोरं म्हणजे आता पुरीनं पाणी आणून दिलं ती माझीच आहे. घरात दना दना आवाज येतोय ना ती भाकरी थापली माझीच बायको आहे. ज्यानं विचारलं ती बोंबलायला लागलो हो महाराज म्हणजे हो 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 शिमगा लांब आहे. बरं ते करायचं असतं माझ्या घरात कशाला करता बाबा? का बोंबलायला आला तुम्ही? काय झालं काय तुम्हाला? ते म्हटलं महाराज असलीच म्हैस असं घर थोडी शेतीवाडी बायका पोरं आम्हाला बी आहेत की राव. पण आल्यापासून बघतो राव तुम्ही बी हे प्रपंचात जर करताय तर तोच आम्ही बी करतोय. पण आमच्याकडं आमची भानगड काय माहिती आहे का? जो प्रपंच तुम्ही अंगीकारला गाडगे मडकेचा बायका पोराचा गुराढोराचा तो प्रपंच तुम्ही अंगीकारला तोच आम्ही पण अंगीकारला. मग आमच्या वाट्याला दुःख आणि तुमच्याकडं आल्यापासून बघतोय काय फ्रेश आहे राव चेहरा तुमचा महाराज. आमच्या मोसंबीला भाव आला थोबाड तशीच, कांद्याचा पैसा झाला थोबाड तशीच, ऊस जळला थोबाड तशीच, जायकवाडी भरलं थोबाड तशीच, रिकामं राहिलं तरी थोबाड तशी. आमची अवस्था अशी कशी? हेच करायची आम्हाला चौकशी. ह्याच्यासाठी एवढ्या लांब येऊन केली काशी. मला म्हणले नेमकं काय म्हणायचंय तुम्ही? म्हणजे नेमकं हेच म्हणायचंय तुमच्या वाट्याला प्रपंचामध्ये दुःख येते का? महाराज म्हणजे अजिबात नाही. आनंदे निर्भर असो भलते ठाई ही अवस्था आहे आमची. स्वप्नात सुद्धा दुःख आमच्या येत नाही. स्वप्नात सुद्धा दुःख येत नाही. त्या बसलेल्या एकानं सनकीनं गालात मारून घेतली. महाराज म्हणजे काय झालं रे? गावडा घोटाळा राव. तुमच्या स्वप्नात बी दुःख येईना आणि आमच्या स्वप्नात बी सुख येईना. काय मी काय ह्याच्यात काय घोटाळा नेमका काय आहे तेवढं सांगा गड्या महाराज. आता महाराजांनी सांगितलं कसं आहे माहिती आहे का? तुमच्या वाट्याला दुःख येत आहे ना. मग लोक म्हणले हा काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे शाश्वत आणि चिरकाल टिकणारं जीवनाच्या अंतापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आमची संगत न सोडणारं सुख आम्हाला हवंय. महाराज म्हणले ठीक आहे. दुःख वाट्याला काय येतं याचा विचार केला का? जे घालवायला आलाय माझ्याकडे एवढ्याला ते का वाट्याला येतं याचा विचार केला का? लोक म्हणले नाही ना आम्ही दुःख उपभोगत राहिलो पण विचार नाही केला. काय मग ऐका महाराज म्हणले तुम्हाला झालेला एक महाभयंकर रोग म्हणून वाट्याला येतंय दुःख, बाकी कारण नाही. रोग संपला दुःख संपलं, वाट्यालाच येणार नाही. माझ्यासारखे सुखी व्हाल. तर कोणली महाराज रोग झालाय म्हणता? महाराज म्हणले रोगाशिवाय दुःख वाट्यालाच येत नाही. रोग नक्की झालाय. ते जरा बिथरले सारखीच झाले गडी. म्हणजे महाराज असलं म्हणजे काय बी बोलावं असं काय आहे का? महाराज आहे म्हणजे आम्हाला काय बी बोलावं का? महाराज म्हणले खरं बोलतोय. नाही म्हणले पटायसारखं नाही हे. तुम्ही डॉक्टर आहे का काय? महाराज म्हणले हो सांगितलं ना आम्ही डॉक्टर आहे. नाही बरं आम्हाला रोग झालाय म्हणून जर वाट्याला दुःख येतंय म्हणता तर रोग झालाय तर तुम्ही आमच्या अंगाला हातच नाही लावला ना. नाडी डोळं कान नाक काही तपासलंच नाही. असं कुठं डॉक्टर असतो करावं? डायरेक्ट रोगी म्हणता. महाराज म्हणले चेकअपची गरजच नाही. दुःख वाट्याला येतंय म्हणून जर बोंब ठोकताय तर दुःख वाट्याला येतंय याचं कारण रोगच आहे. रोगाशिवाय दुःखच वाट्याला येत नाही. नाही पण म्हणले तपासणी केली नाही काय नाही आम्हाला डायरेक्ट. महाराज म्हणले एका मिनिटात तपासणी करतो. तुम्ही एवढ्या लांब माझ्याकडे का आला? लोक म्हणले दुःख घालवायला. तुम्हाला काय पाहिजे? लोक म्हणले सुख पाहिजे. महाराज म्हणतात आहे माझ्याकडं आणि संतांच्याकडे आहे. मी तुम्हाला सुखाच्या राशीवर खेळायला सोडतो. अनपेक्षा श्रुती दत्तदासन गत व्यथा सर्वारंभ परित्याग घेऊन लोक समय प्रिया त्याच्या खालचे वय बघा. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखाशी चढावा जयाचे असणे. सुखाच्या राशीवर तुम्हाला खेळायला सोडतो. नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. पण एक करावं लागेल गड्या. तुम्ही दुःख घालवायला एवढ्या लांब आलाय. सुख पाहिजे तुम्हाला इथल्या इथं मी देहू मध्ये देतो. दुःख वाट्याला कुठं येतंय बोला. म्हणजे तिकडे विहा मांडव्याच्या घरी आमच्या उमरेच्या हात. मग ऐका गड्या तुम्हाला विहा मांडव्याच्या घरी जर दुःख वाट्याला येते तर एक काम करा. सुख पाहिजे ते तुम्हाला शाश्वत आणि चिरकाल टिकणार इथंच देतो. दुःख ज्या संसारात घरी तुमच्या प्रपंचात येतंय त्या गावाकडं माघारी जाऊच नका. माघारी जाऊ नका म्हणल्यावर गडी बावरलं ते एकदम दुसऱ्याला म्हणायचं तुला सांगत होतो तरी हे गोवा लोक शहाणी नसतात. हे महाराज लोकांच्या नादाला चांगलं नाही. हा
महाराज लोकांच्या लादाला लागणं चांगलं नाही. आता घरीच जाऊ नका म्हणतोय. माझ्या भाईलाच कसं एक जण म्हणला पोरीच लग्न जमले ना, सगळं ब्राह्मणाच्या गोळाच्या ढेपान गोळा गव्हाचा वरडा बिरडा आणून ठेवलाय लापशी करायला. आता ते लग्नाचा कुठं ना कसा एक जण म्हणला माझ्याकडे करा बाबा काय काय कसं करावं आणि घरी जाऊ नका म्हणते. एक जण म्हणला मी म्हणत होतो मागं का राहत होतो मी, महाराज काहीतरी निराळ सांगणार, महाराज काय गरज आहे का, हा हरभऱ्याच्या गावात नादाला गाव लागलं मसनात महादेव उभा केला, काय गरज आहे. नाद चांगला नाही. महाराज म्हणले काय नाही महाराज आम्हाला सुख पाहिजे, दुःख तिथे येतंय घरी, तुम्ही माघारीच जाऊ नका म्हणताना. एक जण म्हणला पोरीचं जमलंय राव, तेवढं ओळखलं का मी तुमच्याकडंच. एक जण म्हणला ती घरी बैल आहेत ना, ते बैलांचं माझ्याशिवाय कुणी बघायलाच नाही राव, अशी बैल बरीच असतात. एक जण म्हणला महाराज नसतोच गेलो माघारी, सुखच पाहिजे इथंच राहिलो असतो, नसतो गेलो माघारी, पण अडचण काय माहितीये का, मला 2 मुलं आहेत आणि ती अजून लहान लहान आहे. ती एकदा का मोठी झालेल्या लेकरं माझी मुलं मोठी झाली, त्यांच्या पायावर उभा राहिली आणि ती कमवायला लागली, एकदा त्यांच्या पायावर उभा राहिली आणि त्यांनी लाता घातल्या की मी सप्त्यातच. प्रपंचात लाता खाल्ल्यावर जर परमार्थ सुचत असेल तर याच्यापेक्षा गद्धेपणा कुठला. अगोदर नाही आखले असं असं तसलाच बाजार ज्यादा इकडं हो, लाता खाल्लेला. कोणी त्यांच्या बाताच ऐकत नाही घरात, मग गाठते देवळ. चांगलं होतं तर परमार्थ केला नाही, टाळाचा आवाज जर आला ना, 2 वाकडा डोके तोंडावर घ्यायचा आणि म्हणायचं ही भजनी मेली पाहिजे, झोपा येऊन देत नाही. आकडा हरिपाटन पारायण हे कीर्तन करते, झोपा गेले आमच्या या भजण्यामुळे, भजनी एका दिवशी मारावी असं म्हणतो. झोपून चांगलं होतं ना, धंडाकट होतं ना, नाही केला परमार्थ. आता म्हातारं झालं, याला माझ्या भाषेत उशिरा सुचलेलं शहाणपण असं मी म्हणतो. उशिरा सुचलेलं का शेतकऱ्याच्या भाषेत सांगू, मागास पेरलेलं वावर, मागास पेरलेलं शेत, ही वापसा आहे बघा, ही आहे ना, हे वापस्यावच आहे. ज्ञानदेव म्हणे तुका म्हणे जणी म्हणे हे कळलं याच वयात, हे वापस्यावर संतांचे विचार पेरले, कणगीपर्यंत हे दाणे नक्कीच पोचणार. मागास पेर साधतच नाही, वापस्यावचा वाया जातच नाही. विठाला विठाला परमार्थ करायचा तर त्यावेळेला केला नाही, म्हातारपणात मग आता कुणीच विचारत नाही कुत्र सुद्धा. आणि मग देवळा गाठायचे, देवळात येऊन मी खोटं बोलतोय राव, बाकीच्या माणसांना म्हणतो देवळाशिवाय मला आता करमतच नाही, घरी तुला कुणी विचारतच नाही. खरं खरं बोल ना तू, देवाशिवाय काय खरं नाही म्हणतो. आता कळलं रे, देवाशिवाय काय खरं नाही. येड्या तर न ताटो, आता कुणी विचारण तेव्हा देवळाकडे आला आणि तुला उशिरा शहाणपणा सुचला देवाशिवाय काय खरं नाही. हे पहिलंच खरं आहे, जगत निर्मितीपासून देवाशिवाय काय खरं नाही हे खरं आहे. हे तुला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आता हे त्या वेळेला का नाही मंदिराकडे आला, देवळं नव्हती, पैठण नव्हतं, पैठणाकडे तोंड करीत नव्हतं. तमाशा कुठं आहे, थेरगावला आहे का पाचोडला आहे, पाचोड पर्यंत सायकली रेटलेला का तर नव्हता. तवर जाताना रस्त्यात चैनी तुटल्या तर उराव सायकल रेटल्या, खिशात ठेवल्या बाटल्या, तेव्हा लाज नाही वाटल्या. आता आला देवळा गाठायला, स्पीकरवाल्याच्या माग लागतंय, 8:30चं कीर्तन तर 7लाच येऊन बसतंय, म्हणतो मला खोक्यापाशी बसवा म्हणजे ऐकाय येत. बोक्यात जरी घातला तुला बोक्या, तुझा उपयोग काय आता मला जागा अडवा येऊच नको तू, अजिबात येऊ नको. Nowadays needs of young is to be contained also as like a परमार्थ. जगवत देशाला तरुणांची गरज आहे, तद्वत परमार्थाला सुद्धा तरुणांचीच गरज आहे.
परमार्थ या सप्ताहाच्या कमिटीला, रोजच्या कमिटीला मी बोलतोय, दुपारपासून सकाळपासून पोरं गावातली गाठत जा, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवत जा आणि त्यांना इकडं यायचं, गोडी गुलामीत निमंत्रण द्यायचं जा. ती आली पाहिजे. त्यांना वाटतं आपलं नाहीच हे फार म्हणजे साठीचे पुढच्यांचंच आहे, आपलं काय काय ना, आपलं काय काम नाही, काय नाही. तरुणांना आमच्या गोड बोला सप्ताह. आणि मी तर जाहीर, बरं का काका, मी जाहीर बोलत असतो, ज्या कीर्तनामध्ये 5-25 का होईना चांगली तरणी ताटी पोरं, टी शर्ट वाली, जीन पॅन्ट वाली, 5-25 का होईना पोरं जर कीर्तनात मला नाही दिसली ना, तर मी त्या कमिटीला जाहीर दोष देतो की त्या कमिटीचं ते अपयश आहे, गावच्या सप्ताह कमिटीचं. तुम्ही तरुणांना आणू शकत नाही. काय लय मोठे मोठे महाराज बोलवायचे काय गरज आहे? महाराज लेवलचेच बोलवा, पण गावातली लेवल सुधरल कशी ह्याच्यावर लक्ष द्या. ती तरुण पिढी सुधारली तर आणखीन 50 वर्षाची शक्ती. बरं, तरण्या पोरांच्या मनगटात ताकद आहे, तिला टर्न द्यायचा कसा हे अक्कल आपल्याला पाहिजे. पोरांचं काय काम आहे? मग मला तुम्ही मांडव बोकांडी घेऊन पोरं कशाला पोरांना बोला, गोड बोला. आमच्या तरुणाईला गोड बोला. तुमच्या ताडपत्री हात राहायचे का, मांडव उभा करायचा का फाडायचा, 2 मिनिटाचं काम आहे त्या शक्तीचं. काय कुणीकडे टर्न द्यायचा हे कळलं पाहिजे. कमिटीने आपलं येड्याचं बाजार, आपल्यालाच लय अकल. कुठवर तुमचा दावा किती वर्ष राहिलाय? जिथं जास्त तरुण दिसतील मला फार आटास उल्हास त्यांचं कौतुक सांगितलं. का रे रोग झाला म्हणलं तर राग आला ना. एक म्हणतो बैलाचं कसं, एक म्हणतो पोरीचं लग्न जमलं, एक म्हणतो लहान पोरं मोठी झाल्यावर ती राखीला लागल्यावर मग मी येईन सुख घ्यायला. तुमचा घोटाळा इथंच झालाय. तुम्हाला रोग झालाय म्हणलं तर लगेच राग आला ना. ही चेकअपच घेतली मी. दुःख देणाऱ्या प्रपंचाकडं पुन्हा तोंड करून तुम्ही चालत सुटताय. सुख देतोय तुम्हाला, इथंच थांबा म्हणतोय, तुम्ही राहा नाही. पण दुःख देणाऱ्या प्रपंचाकडे पुन्हा तुम्ही तोंड करून तिकडे वाटचाल करता. याचाच अर्थ असा, तुमचं प्रपंचावर आहे ममत्व, तुमची आहे बायका पोरा घरादारावर माया. म्हणून दुःख ज्या रोगाने येतंय त्या रोगाचं नाव आहे माया नावाचा रोग. माया नावाचा रोग झालाय म्हणून तिकडे जाताय, प्रपंचावर माया करताय आणि ती माया तुम्हाला दुःख देते. हा दुःखाचा कारणाचा ठोस पुरावा. पटलं सगळ्यांना, गालात मारून घेतलं. महाराज आम्हाला एवढं विस्कटून सांगितलं नव्हतं कोणी. सुख तुम्ही देताय, आमची तयारी नाही. अपेक्षा सुखाची आहे, माझं लागे दुःख व्हावे असे कोणी आमची अपेक्षा सुखाची आहे. आमचं जरा चुकतच होतं महाराज. प्रपंचावर आमची माया आहे आणि माया नावाचा रोग झालाय हे तुमच्याकडनं पटलं महाराज आज. पण आता एक काम करा, तुम्ही जर वैद्याच्या भूमिकेत आहात, तुम्ही जर डॉक्टरच्या भूमिकेतच शिरलेला आहात, तर महाराज एक आता उपकार करा. या माया नावाच्या रोगाला रूट आउट करण्यासाठी, समूळ नसतो, आमच्या जीवनातून हद्दपार अगदी त्याची राख त्या रोगाची करण्यासाठी तुमच्याकडे जर काही औषध असेल तर कृपा करून आम्हाला ते द्या. महाराजांनी वेळ दवडला नाही, बघितलं 9:45 वाजलेल्या, आणि महाराजांनी मग माया नावाच्या रोगाचं उच्चाटन करण्यासाठी, पुन्हा तो निर्माणच नाही झाला पाहिजे, पुन्हा उद्भवलाच नाही पाहिजे, याच्यासाठी गोड असं एक औषध त्या लोकांना सांगण्यासाठी हा अभंग लिहिला. आणि औषध सांगितलेलं आहे ते पहिल्या चरणात. ब्रह्मरस घेई काला, 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 ब्रह्मरस घेई काला,
औषध दिलंय त्या अभंगाच्या पहिल्या चरणात, म्हणजे अभंग असा निर्माण झाला. ब्रह्मरस ही काळा तिने पिढा वारेल. तुकाराम महाराज सांगितलं ब्रह्मरस नावाचं औषध घ्यायला तुम्हाला मी सांगतोय. उपचार तुम्हाला कसा करायचा, काढा आहे तो ब्रह्मरसाचा. काढा शब्द, काढा ॲलोपॅथी मध्ये नसतो, आयुर्वेदात आहे काढा. आयुर्वेद शास्त्र आणि ॲलोपॅथी शास्त्र आहे ना, ॲलोपॅथी मध्ये काढा नाही, आयुर्वेद शास्त्रात काढा आहे. काढ्याचा पुन्हा एक नियम असा आहे, काढा एका घटकाचा होत नाही. आयुर्वेदाची भाषा आहे, काढा एका घटकाचा होत नाही. पाणी काढा नाही, पाण्यात दूध मिसळा, चहा पावडर टाका, गुळ टाका किंवा साखर टाका, उकळायला ठेवा, नंतर तयार होतो चहा नावाचा काढा. चहा काढाच आहे, पण ही सकाळचा, संध्याकाळचा ध्यानात आणू नका. त्या काढ्यानेच वाटोळ केलं आपल्या सामान्यास. गुजर मारवाडीने माड्या बांधल्या, त्यांच्या गाड्या माड्या, बायकोच्या साड्या, आपला पितो भाड्या. आम्हाला प्रकार कधी मिळायच्या माड्या, तू पिऊ नको ना भाड्या. एवढं साधं आहे येड्या. व्यसनादी नाही का, ती करोडोचं संपत्ती आहे त्यांच्याकडे, पण पिऊन कधी मारवाडी पडले रस्त्याला. आपलं रोजगार हमीच्या कामावर जाणार, 200 कमावणार तर 150ची पिणार. याच्या बापानं बिल्डिंग बांधली होती मग 50 रुपये. निर्व्यसनी जीवन सुखाला कारणीभूत आहे. त्या तुकाराम महाराजांनी सांगितलं काढा आहे ना आयुर्वेदातला, तसा काढा आहे हा ब्रह्मरसाचा. मग काढा जर एका घटकाचा होत नाही, त्याला अनेक घटक एकत्रित आणावे लागतात. तर महाराज सांगतायत ब्रह्मरसाचा काढा. ब्रह्मरसाचा काढा तयार व्हायला सुद्धा, चहाला कसं दूध पावडर गुळ वगैरे वगैरे लागतं ना, तसं ब्रह्मरसाचा काढा तयार व्हायला सुद्धा घटक लागणार का नाही? लागणार नाही, लागतातच. आणि यादी दिलेली आहे तुकाराम महाराजांनी, तुम्हाला माहितीये का? नाही? श्रुती काळ घोष लावूनी मृदंग, श्रुती काळ घोष लावूनी मृदंग, श्रुती काळ घोष लावूनी मृदंग, श्रुती काळ घोष आवडीने देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मावरीने देव ब्रह्मावरीने घटक सांगितले ब्रह्मरसाचा काढा कुठल्या घटकानं तयार होतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग लावणी, लावलेला, लावलेला, आणि पुन्हा जो वाजवतो त्यानेच लावलेला. काय काय वाजवणाऱ्याचा असा घोटाळा असतो, वाजवायला शिकतं कमी जास्त त्याला कळत नाही झालेलं. त्याचा एखादा गुरुजी साईडला बसलेला असतो, आमचं कीर्तन चालू, ते गुरुजी त्याला सांगतो ठप ठप ठप. 2-4 वेळा ऐकलं मी एका गुरुजीचं. ते गुरुजीला म्हणलं, त्या मुलाला विचारलं तुला कळत नाही का ते? म्हणलं नाही कळत. वाजवत चांगलं होतं, बोल स्पष्टता होती त्या बोलांमध्ये. त्यामुळे तुला कळत नाही बाळा? म्हणलं नाही कळत अजून. कोणाकडे शिकला? हे काय म्हणलं, हे माझे गुरुजी आहेत, ते मला सांगतात. गुरुजींना म्हणलं गुरुजी तुमचा विद्यार्थी हा? गुरुजी म्हणले हा. मग म्हणलं गुरुजी तुमचा हा मूर्खपणा आहे. माल तयार झाल्याशिवाय तुम्ही मार्केटला का आणला? पकवाज करू बा, गटा हे ओढ तो काढ, ठोक 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 चालले काय. हे त्याला कळलं तर जागेवर जे करतं ना. 2दा पकवाज ओढून घेतला होता गुरुजींनी त्यांच्याकडे. मग हे पण आम्हाला कळतंय की भजनी विक्षेप त्याची पै हे आपलं धोरण. नाही बोलत विनाकारण, कशाला आपत ओढून घ्यायची निष्कारण. गोष्टीला राग, वाजवणाऱ्याला राग. आता उठली दोघं सुटली तर पकवाज डोक्यावर घेऊन जर गेले राहिले ना आपलं अजून तास अर्धा तास. तेव्हा तुकाराम महाराजांनी यादी दिलेली आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग पाहिजे, श्रुती म्हणजे विना, विना श्रुती म्हणजे विना. मृदंग पाहिजे, विना पाहिजे. ब्रह्मरसाचा काढा तयार होण्याचे घटक विना पाहिजे, मृदंग पाहिजे,
टाळ पाहिजे, हे 3 घटक पाहिजे. आणि त्याच्यात चौथा एक मिसळायचा आहे, तो आहे देवाच्या नावाचा जयघोष. या 4 गोष्टी एकत्रित आल्यावर जो रस तयार होतो त्याला ब्रह्मरस असं बोलतात. महाराज म्हणतात हा ब्रह्मरसाचा काढा सेवन करा. मग त्याचा परिणाम काय आहे? तेणे पिढा वारेल, जाईल पण नाही. जाईल शब्द का नाही वापरला? व्याकरण कुशल आहेत महाराज, व्याकरण चातुर्य आहे. पिढा जाईल जर म्हटले असते तर ती परत येऊ गेलेली पिढा येते ना, कळतंय का? रामभाऊची बायको माहेरला गेली, परत येऊ शकते ना 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष न माघारी येऊ शकते, कारण ती गेलेली आहे. आता हेच उदाहरण पलटी करा, रामभाऊची बायको वारली, आता ती यायला उरलीच नाही, येण्याचा प्रश्नच नाही. तद्वत तुकाराम महाराजांचं भाषाशास्त्र आहे. हे महाराज म्हणतात तेने पिढा वारेल, राख होईल, नष्ट होईल, ती पुन्हा उद्भवणारच नाही. असं हे ब्रह्मरसाच्या काढ्याचं औषध तुकाराम महाराजांनी सांगितल्यानंतर ती 7-8 जण होती का नाही, त्यातला एक बावळात म्हणला, महाराज हे फार मोठं औषध तुम्ही आम्हाला सांगितलं, पण माझी एक शंका आहे. महाराज म्हणजे विचारून टाक. 10:30 पर्यंत काय विचारायचं तुला, आडवत चिडवत काय काय करायचं ते कर. महाराज शंका अशी आहे, ब्रह्मरसाचा काढा हे औषध तुम्ही आम्हाला घ्यायला सांगताय, पण हे औषध याच्या आधी तुम्ही कोणाला दिलत का? आमच्यावरच हा नमुना चालू आहे. प्रॅक्टिकल चाललंय का तुमचं आमच्यावरच? हे औषध याच्या आधी घेतलंय का कोणी? पहिल्यांदाच आम्हाला वापरताय तुम्ही आज? महाराज मग मात्र चिडले, काय बोलतो तू? हे औषध आजचं वाटलं का तुला? तू कलियुगातला, मी कलियुगातला. हे औषध आजचं वाटलं तुला? अरे युगायुगामध्ये ब्रह्मरसाचा काढा हे औषध आहे, आणि घेणारे होते ना आजही आहे. युगायुगात म्हणले होते जरा गप्प आहे. महाराज चुकलं नाही, मी तसा सोडत नाही. आता तुला युगायुगाचे पुरावेच देणार आणि मग पुढे जाणार. महाराज या युगामध्ये ब्रह्मरस कुठला हो? महाराज म्हणले ऐक, या युगामध्ये रामकृष्ण हरी हा आहे ब्रह्मरसाचा काढा, आणि सेवन करणारे लक्षावधी महावैष्णव वीर याच सेवन करतात ब्रह्मरसाचा काढा. याचा अर्थ याच्या अगोदरच्या अवतारामध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या युगामध्ये, द्वापार युगामध्ये नव्हतं काय ब्रह्मरस? होता. ग्वालबाल कृष्ण कन्हैयाचं नामचिंतन भजन हा होता ब्रह्मरस, आणि घेणारे लक्षावधी गोप गोपिका नंद यशोदा असे सगळे जण होते. द्वापार युगातला ब्रह्मरस सेवन करत होते की नाही? द्वापार युगातला ब्रह्मरस आपण थोडा युगातला घेऊ. कलियुगातला रामकृष्ण हरी मागा झाला म्हणून घेतला नाही, झालं नाही भजन म्हणून मी राम तुकाराम महाराज. द्वापार युगातला कृष्ण नामाचं भजन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. लक्षात आलं नाही पाटील? आपले बचपन का है, अपने बचपन का. फक्त देवाकडे बघून म्हणायची परवानगी, बाकी नाही. असं म्हणून बघतो. 100 साल पहिले, हे आजच आहे का आता 4-2 वर्षाचं? देवाची सेवा, आपला त्याचा संबंध आजचा आहे. 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आता पुरतं नाही, आज भी है और कल भी रहेगा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हरे मुरारे,
हे पोराच्या त्यांनी सांभाळा चौकदार पाळायला लागले ते. हे चौकदाराच्या हातात दंड आहे म्हणून मला थोडीशी हे बिगर दंडाचं लय नुसती असली कापड लय जणाकडे आहेत मग आपलं सिटी गळ्यात अडकत येते काठी हातात आणि ते माणसं ती शिपायासारखंच आहे त्याला मी किंमत देत नाही तोंडाकडे बघत नाही तसल्या चौकदार पण ज्याच्या हातामध्ये दंड आहे ना त्या दंडाला किंमत आहे चौकदाराची अशी पॉवर असते बाबा पण आपल्याला चौकदार म्हणजे शिपाईच वाटतो कणिक आण पकवानाचं गट्ट आण ते सरपंचाला बोलवून आण आणि ते पोरं बघ 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 आणि ते महाराजाला गुळच आणून ठेव घासल्यात पिऊ देईन त्यानं द्यायला सांगतो काय काम थंड असलेलं चौकदाराचा फार मोठा अधिकार आहे तो पाठीशी उभा असो त्याला जर नाही वाटलं ना बरं तर थांबवू शकतो किंवा आता ते ह्यांनाच कळलं पाहिजे ना ती आपली बिल्ला बिल्ला आहे पावर आहे माणसं इकडे तिकडे जात जाऊ नका तुम्ही जागा सोडल्यामुळे मी सोडली कुठवर जाणार होतं ते बघणार होते नाही का आता हे बाबा तुझे चॅनलला सोडू नको हे युट्यूबलाच टाकायचं नाही कीर्तन अजिबात युट्यूबला टाकायचं नाही नको ते काय तू नाही काय काय चॅनलवाले झालेत माझे ओळख मी कधी कीर्तन आपलं नाही स्वतः काय काय जण स्वतःच कीर्तन टाकायचं आणि आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि ॲडव्हर्टाईज आहे माझं कोण टाकतं ते कळत नाही आहेत माझी बरीच आहे चॅनलवाल्यांनी टाकलेली मी स्वतः नाही काय करत चला आता तुमच्यामुळे माझा टाइम गेला 5-10 मिनिटं अहो मला रात्रीवर प्रवास करायचा उद्या शिवरात्रीची कीर्तन 4 आहे सकाळचं 9 ते 11 आहे दुपारी 3 ते 5 आहे 7 ते 9 आहे 9 ते 11:30 4 कीर्तन शिवरात्रीची पुण्याच्या जवळची पारनेर पुणे आंबेगाव मंचर त्या एरियामध्ये मी आपलं टायमात तुमचं पेंड पाडून आपलं उभाट्या पाळ्या टाकून निघायचं मध्ये काय ना काय आता जर गेला तर मी जाईन असं म्हणतोय द्वापार युगातला ब्रह्मरस फार रस घालावला त्या ब्रह्मरसाचा चांगला चालला होता नाही आपला चला तुकाराम महाराजांचे ब्रह्मरसाचा काळ हा द्वापार युगातच होता असं समजायचं कारण नाही त्याच्या अगोदरचं युग त्रेतायुगामध्ये प्रभू रामरायांच्या म्हणजे अकारण करुणावरुणावलय भक्तवांचित कल्पतरू परमात्मा श्री राम सकल जीवांचा जो आराम त्या रामांचं नाम होतं ब्रह्मरसाचा काळात त्रेतायुगातला 18 पद्म वानरांच्या सह नल लील अंगद हनुमंत जांबुवंत हायग्रीव सुग्रीव वगैरे वगैरे सगळे जण रामनामाचं भजन रामनामाचा ब्रह्मरस सेवन करत होते त्रेतायुगातला श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम आठवण आली नारायणगावला शताब्दी महोत्सवामध्ये मी रामायणाचा कार्यक्रम केला होता आज आल्यावर नेमकंच काकांच्या घरी आरामाला पोचलो आणि काकांनी आठवण केली म्हणजे पाटलांचा फोन आलता का नाही नारायणगाववरून
म्हणलं नव्हता आला, लावा बरं. लावला की लगेच पाटील म्हणले महाराज आले तुम्ही? हा आलो. पुरड्याचा कार्यक्रम करायचा का? आता कसं आहे माहितीये का, दिवसभर पाणी न मिळलेलं एखाद्यानं विचारावं गार पाणी देऊ का प्यायला. 3 वर्ष झालं मला हुरडाच भेटला नाही. पाटलांनी नेमकं हुरड्याचं का म्हणलं तासभरच झोपतो 5ला नेमकं तुमच्याकडे येतो. पण जाता येता थोडा झाला उशीर. मग मित्रमंडळी सगळीच भेटली. काय जणांची नाव विसरलो, काय जणांची ध्यानात निकली आहे की मी जिथं जाईल तिथं माझा एक फॅन असं वर्ग तयार करून ठेवतो काय. आणि पाटलांचं असे पोलीस पाटील हे पद जरी असलं ते सारखे मुलांमध्ये असतात. परवार्थ कार्य करता मुलांना उत्साहाचं उदाहरण येतं. मग ते पाटील एवढं असं मोठं पण आपल्यात मिसळतं बाबा. सगळे आले. रामाचं काम केलेलं आला इथं, सीतेचं काम केलेलं आला, जय हनुमान आमचं आलंय, हनुमानाचं काम केलेलं आले. सगळी म्हणजे नारायणगावची आलेली गोड असं रामनामाचं चिंतन आम्ही तिथं 7 दिवस केलं होतं. हे कथेची सवय असल्यामुळं हे भजनं गातो मी. भजनं लय गोड पण टायमिंगचा लोड, जायची ओढ. काय करता आता. त्रेतायुगामध्ये राम नाम महाराज म्हणले त्रेतायुगापर्यंत तुम्हाला गेलोय. एवढाच नाही, या भूमंडलावरच सगळ्यात आद्य युग जे सत्ययुग, सत्ययुगात सुद्धा ब्रह्मरसाचा काढा होता आणि सेवन करायला सुद्धा होता. ब्रह्मरसाचा काढा. ती गेलेली 7-8 जण होती ना, ते म्हणले महाराज जरा थांबा, हे बात कुछ हजम नाही हो रही. सत्ययुगात ब्रह्मरस असेल पण सेवन करायला होतं कोण? तुकाराम महाराज म्हणले बाबा नो तुम्हाला हरिपाठ माहिती का मौलीचा? तू म्हणली तर भारतीय देवळात रोज आम्ही जातो पण आहे. हरिपाठ पायरी बसून ऐकून आमचा झालाय पाठ. महाराज म्हणले मग हरिपाठामध्ये सांगितलंय माऊलींनी सत्ययुगामध्ये ब्रह्मरसाचं सेवन करणारा कोण होता? मग तरी म्हणले महाराज आमचा हरिपाठ पाठ. पण तुम्ही हे म्हणताय ती नेमकं कुठंशी म्हणलंय हे काय आता ध्यानात यायचं? महाराज म्हणले मग असाच पाठ हरिपाठ सगळ्याचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 भगती देवाचा दया मोक्ष. भगती देवाचा दया मोक्ष. भगती देवाचा दया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. तुकाराम महाराज म्हणतात भगवान शंकर सत्ययुगामध्ये रामनामाचं भजन करत होते, ब्रह्मरसाचं सेवन करत होते. महाराज म्हणले बरं झालं सप्ताह शिवरात्रीचा शंकरांबद्दल बोलायचे ना, मग शंकरांनी जसं भजन केलं तसं तुम्ही कराल ना तर तेने पिढा वाढेल, नाही तर तेने पिढा वाढेल. तुमच्या मनानं शहाणपणा आम्ही म्हणाल तसं. असं कसं? संप्रदाय आहे की नाही काय त्याला नियमावलीचा? समयोजाना बंधन आहे की नाही काय? आपण म्हणेल तसं कसं? असं नसतंय. तुकाराम महाराज म्हणतात भगवान शंकरांनी जसं भजन केलं रामनामाचं तसं तुम्ही कराल तर तेने पिढा वारेल. असा ब्रह्मरस सेवन करावा. कसलीही पिढा येऊ द्या, कसलंही संकट येऊ द्या, किती जीवनात आनंद येऊ द्या, दोन्ही प्रसंगात भजनाला सोडायचं नाही, ब्रह्मरसाचं औषध घेणं बंद करायचं नाही. असं शंकरांनी केलंय बरं का. त्यांचे उद्या महाशिवरात्री ज्यांचं मंदिर एवढं मोठं कारभारी बाबांच्या इच्छेनुसार तुम्ही गावकऱ्यांनी उभा केलं, हे भगवान शंकरांचं तत्व शिकण्यासारखं आहे. कसलाही प्रसंग येऊ द्या, पत्नीचं निधन झालं बाबांनी भजन नाही बंद केलं. सती दक्ष प्रजापतीची मुलगी वडिलांच्या घरी यज्ञाला जाऊ नको म्हणत असताना भगवान शंकरांनी तिनं ऐकलं नाही. 2 सेवकांना शंकरांनी तिच्या बरोबर पाठवून दिलं. भगवान शंकरांचा बापाच्याच घरी यज्ञामध्ये दक्ष राजाच्या झालेला अपमान तिला सहन नाही झाला. पेटलेल्या यज्ञ कुंडात तिनं उडी टाकून जीव दिला. फक्त उडी टाकताना एवढीच म्हणली जन्मोजन्मी मला भगवान शंकरच पती म्हणून मिळाले आणि उडी टाकली. यज्ञाचा विध्वंस, दक्षाला शाप वगैरे वगैरे सगळं घडलं. 2 शिवगण जे शंकरांचे पार्वती बरोबर सती बरोबर पाठवले ते दोघंच रिकाम्या हाताने परत आले. भगवान शंकरांचं कैलासामध्ये भजन चालूच होतं आणि भगवान शंकरांना ती दोघं येऊन नमस्कार करतात. नमो नमः नमो नमः. भगवान शंकर म्हणले नमस्ते नमस्ते, माझं भजन चाललंय ना, काय डिस्टर्ब करता?
ते दोघं म्हणले महाराज बाबाजी आम्हाला तुम्ही कुठं पाठवलं होतं तुमच्या लक्षात आहे का? भगवान शंकर म्हणले हा माझ्या बायको बरोबर माझ्या पत्नी बरोबर तुम्हाला पाठवलं होतं, तुम्ही दोघंच आलाय, ती दिसत नाही रे, ती कुठं आहे? त्या दोघांनी खाली मान घालून सांगितलं बाबाजी आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, तुमचा अपमान सासरवाडीतला तिला सहन नाही झाला, आपल्या माहेरात झालेला जावयाचा अपमान सहन नाही झाला, यज्ञामध्ये उडी टाकून तिनं प्राणाची आहुती दिली, तिच्या शरीराची राख झाली. हे ऐकलं या शंकरांनी. भगवान शंकरांनी हे ऐकलं आणि भगवान शंकरांनी त्या दोघांना सांगितलं ठीक आहे, माझ्या पत्नीने यज्ञकुंडात उडी टाकून जीव दिला ना, राख झाली तिच्या शरीराची, ही तुम्ही सांगितलेली गोष्ट मला चांगली ऐकायला आली, चांगली कळली, आता पुन्हा कधी हा विषय काढायचा नाही, मला भजन करू द्या. आणि घेतले डोळे झाकून लागलं ते भजन करायला. जय जय सीतारमण हरी बोल, जय जय सीतारमण हरी बोल, सीतारमण हरी बोल, जय जय हरी बोल. सीतारमण हरि बोल, जय जय सीतारमण हरि बोल, सीतारमण हरि बोल, जय जय सीतारमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, बोल बोल हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल. जय जय सीतारमण हरि बोल, सीतारमण हरि बोल, सीतारमण हरि बोल, जय जय सीतारमण हरि बोल. आता पहिले ठेके घ्यायचं का परत आणखी? नाही, ह्याच भजनाचं 4 प्रकार होते. आता दुसरा डिस्को कसं होते बघ, दांडिया. जय जय सीतारमण त्यांना असं दांडिया. जय सीतारमण जय जय सीतारमण सीतारमण हरि बोल, जय जय सीतारमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, हरि बोल हरि बोल हरि 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 बोल, हरि बोल हरि हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. जय जय सीतारमण हरि भजनाचं लय असं प्रकार करते ते. भगवान शंकर डोळे झाकून भजन करत बसले. कधी ते दोघं सांगतात तुमच्या बायकोनं यज्ञात उडी टाकून जीव दिला, आणि हे बाबा काय म्हणले ठीक आहे दिला दिला, भजन करू दे मला. आणि डोळे झाकले भजन करायला हे करू जाणं त्यांनी. उग काय काय भजने लय आव्हान ते मी लय शहाणा आणि मी लय कट्टर भजनी. तुझा कट्टरपणा मी लय उड्या मारते लोकांना दाखवतोय ना, मी लय मोठा भजनी. हरिपाठ चालून द्यायचा आणि हरिपाठात लय उड्या मारताय ना, अर्धा हरिपाठ होऊन द्यायचा आणि मागणं त्याच्या कानात जाऊन सांगायचं बुवा तुमची बायको मेली. काय ताकद आहे त्याला राहिलेला हरिपाठ पुरा करायचा राव, माणसं तुडवत घर गाठेल. आव आणायचं वेगळं, शंकरांच्या लायकीचं लागून गेला का आव आणशील पण ताव शंकरांनी करू जाणं. डोळे झाकले पत्नीनं जीव दिला, डोळे झाकले भजन करायला. बरं भजन काय ते 8 दिवस सप्त्यापुरतं, महिनाभर, वर्षभर, 1000 वर्षाचा काळ गेला. भगवान शंकर भजनच करत होते. ब्रह्मरस घे ही काळा पीडा आहे ती, तेवढी पीडा निर्माण झाली, दुःख निर्माण झाले.
पत्नीचं निधन, पण काही नाही वाटलं बाबांना. ब्रह्मरस सेवन करत 1000 वर्षाचा काळ गेला. त्या मधल्या पिरियडमध्ये तारकासूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. तारकासूर एवढा बलाढ्य झाला, ऋषी मुनींना कापून काढले, यज्ञ विध्वंस करून टाकला, आश्रम जाळून टाकले त्यानं. आणि पुन्हा पुन्हा तर एवढी डेअरिंग वाढली तारकासुराची, स्वर्गात देवांवर स्वारी करायला गेला. देवांना मार 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 मारलं, माघारी आला. देव लोक रक्तबंबाळ झाली होती. देव लोक विचारच करत होते. आपण शस्त्र त्याच्यावर फेकून मारली, पण त्याला लागली नाही. त्याची शस्त्र आपल्याला लागतात कशी? प्रॉब्लेम हा होता, देवांची शस्त्र त्याला लागत नव्हते. पुन्हा 1 महिना गेला, पुन्हा काय केले डोक्यात आलं, म्हणला चला आणखीन एकदा ठोकून येऊ. महिन्यानं पुन्हा गेलं, देवांना मारून आलं. पुन्हा पुन्हा तर डेअरिंग त्याची एवढी वाढली, संडे टू संडे महिन्यातनं 4 वेळा जायचं, देवांना लय मारायचं. ते देव ते मारून गेला ना की मग देव मिटिंग घ्यायचे, आपण मार का खाल्ला. मारून गेले कशाला मिटिंग, आपण मार का खाल्ला. देव लोक म्हणायचे अरे हे शस्त्र त्याचे आपल्याला लागतात, पण आपली त्याला का लागत नाही. इंद्र ते अध्यक्ष होतं ना, तिथे लई पिसाळलं सगळ्या देवाला. असं कसं होतंय, असं कसं होतंय. बाकीचे म्हणायचे आम्ही सभासद, तुम्ही अध्यक्ष, आम्हाला कशाला विचारता या असं कसं होतंय. तुम्ही चौकशी आयोग नेमायचं ना असल्या गोष्टीवर. आणि मग ते तना 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 करायचं, मिटिंगा 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 मिटिंगा. ते देव आहेत ना एवढे भेहायला लागले ना, त्याची दादागिरीच वाढली ना हो त्या तारकासुराची. आठवड्यातून जायचं, देवांना इतकी भीती बसली होती त्या तारकासुराची. एखादा देव जर दुपारी कुठं गेला असला, सकाळी दुपारी यायला उशीर झाला आणि त्याला जर भूक लागलेली असली ना, आता भूक लागल्यावर राग वाढतो ना. घरी आला आणि बायकोला जर देव म्हणला ना, ए जेवायला वाढ, लय मोठ्यानं देव ओरडला का नाही, बायको आत्म म्हणायची हळू बोला, तारकासूर आला. जेवायच नको मला, भूकच जायची कडे. देव आला म्हणलं का देव नाहीत सुद्धा हो लपायचं, नाहीत लपायचं, रोडवर आणून हाणायचा. आणि मग अध्यक्षांच्या मिटिंगा त्या माणसाचा आपण मार खात आहे. कोणीतरी सभासद म्हणायचा ते उद्याच येणार आहे. नुसते वडापावचे पाणी पिऊन मिटिंग खालास. बरेच मिटिंग झाल्या. एका मिटिंगच्या वेळेला मिटिंगच्या सभास्थानी इंद्र निघाला होता आणि तिकडून आले नारद महर्षी. श्रीमन्नारायण नारायण हरे श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण. श्रीमन्नारायण नारायण करून आले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते. गोड भजन करत आला. इंद्राने बघितलं नारदांना, जय हरी महाराज, जय हरी जय हरी. नारद लय पक्का माणूस, म्हणला हे जात आपल्याला बघितल्यावर रस्ता बदलत होती पहिले, आता भजण्यापुढे एवढी वाकायला लागली, याचा अर्थ इलेक्शन जवळ आलेलं असलं पाहिजे. नारद म्हणला आता अध्यक्ष आमची तोंड बघत नव्हतं, रस्ता बदलून जात होता ना, आता लय भजन्यांना वाकायला लागला, हराम राम करायला लागला. बरं आहे का तुमचं? आमचं पहिल्यापासून बरं आहे. तुझ्या चौकशीनं काय खरंय? नेते मंडळी निवडणुका आल्यावर लय भजन्याला चिकटाय बघते. भजनी मंडळाकडे आपल्या टाळ आहेत का? आम्ही दगड वाजवू, तुझ्या टाळाची गरज नाही आम्हाला. पकवाज आहे का? पकवाज विना टाळ पाठवून देतो, देऊ नको. आमचं बरंच आहे. पैसा चांगला आहे का ते सामान घ्यायला देवाचं? हा काय माहिती का, जन्मगाव तिकडे असल्यामुळे तुम्हाला सांगितलं मी, त्यासलं येतो तोंडात पाणीच केलं तसलं. त्या नारद महर्षी नमस्कार. नारद म्हणजे नमस्कार. काय
बरं झालं तुम्ही आज भेटला. नारद म्हणले काय बाबा आजच्या मीटिंगचे तुम्ही अध्यक्ष व्हा. नारद लय माणूस पक्का ना. नारद म्हणला इंद्रा मी येतो, मला अध्यक्ष करायचं आहे ना, मी येतो अध्यक्ष होतो, पण मीटिंगचा विषय आधी सांग. हा नाही तर बऱ्याच अध्यक्षांना माहित नसतं आपण अध्यक्षच कशाचा आहे. इंद्र म्हणला आमच्या मीटिंगचा विषय असा असतो, तारकासूर येतो, आठवड्यात येतो, आम्हाला मारून जातो आणि आम्हाला मार कुठपर्यंत खायचा. बायका सुद्धा इज्जत काढायला लागल्या. तो मारून गेले बायका आम्हाला म्हणतात आत्ताशी आम्हाला तुमची डेअरिंग कळली. बायका सुद्धा आबरू घालवायला लागल्या आमच्या. किती दिवस मार खायचा. तो कोणाच्या हातनं मारणार, कधी मारणार, कुठल्या तिथीला, वाराला, मितीला, शस्त्रानं का, अत्रानं का, मंत्रानं का, तंत्रानं कशानं मारणार याची चर्चा करण्यासाठी. म्हणजे ते ऐकलं नारद म्हणले अरे बापरे ते तारकासुराची भानगड आहे, मीटिंग आपण कर. इंद्र म्हणला मीटिंग नाही घेतली तर चर्चा कशी होईल. गरजच नाही चर्चेची. उगा तो अध्यक्ष असल्यामुळे माणसं ताबालतो रे. माणसं बोलावतो जाहिराती टाकतो, बसता सगळे मिटिंगा घेतात, चर्चा करता, वडापाव खाता, केळ्याची वेफर्स खाता, रस पिता, पुन्हा कॉफी पिता, पुन्हा चहा पिता, पुन्हा भेळ खाता आणि सगळी बिलं मंडळाच्या नावावर लावता. अध्यक्ष असला म्हणून काय झालं, बावळाटपणा बंद करा, मिटिंगा बंद करा. इंद्र म्हणलं मग चर्चा. अरे मला पहिल्याच मिटिंगला बोलायचं ना. किती मिटिंगा झाल्या. इंद्र म्हणलं 25 मिटिंगा झाल्या. वाट लागली तुमची, मला पहिल्याच मिटिंगला बोलवायचं ना. इंद्र म्हणला मग काय उपाय आहे काय. म्हणलं पहिल्याच का नाही विचारलं, मला पहिल्याच मिटिंगला बोलवायचं. म्हणजे काय आहे, काय कशानं मरेल, कधी मरेल. त्यानं सांगितलं, नारदांनी सांगितलं इंद्रा तुमच्याच्यानं तारकासूर मारणारच नाही, मिटिंगा बंद करा. 1000 वर्ष झालं कैलासामध्ये भगवान शंकर भजन करतात. त्यांना भजनाची समाधी लागली आहे. डोळे झाकून त्यांनी समाधी लागलेली आहे त्यांच्या भजनाची. तिथं कुणीतरी जा, त्यांची समाधी तोडा, समाधी त्यांची मोडा, त्यांना जाग करा, लग्नाला तयार करा. हिमालय आणि मैनावतीच्या पोटी सतीचाच पुनर्जन्म झालाय. तिचं नाव आहे आता पार्वती. तिचा जन्म झाल्यानंतर मी भेटलोय तिला. 1000 वर्ष भजना करता मी पाठवून दिली. सप्तर्षींना पाठवून तिची परीक्षा घेतली. परीक्षेत उत्तीर्ण झाली. शंकरांना ती योग्य आहे. शंकरांना जाग करा, हिमालय नगरीत न्या, पार्वती बरोबर त्यांचं लग्न लावून द्या, माघारी त्यांना कैलासात येऊ द्या. त्यांच्या प्रपंच प्रणित अवस्थेमध्ये त्या दोघांच्या पोटी कार्तिक स्वामीचा जन्म होणार आणि कार्तिक स्वामीच फक्त तारकासुराला मारणार. तुम्ही मिटिंगा घेऊन मारणार. तुमच्याच्यानं तारकासुर मारणार नाही. इंद्र म्हणला असं आहे का. मग तुम्ही जाता का शंकरांची समाधी मोडायला. नारद म्हणलं तू एवढं बावळाट समजला भजन्यांना. काय कारण आहे मी जायची. आम्हाला मारतोय का ते. आहे बघ मी इंद्रा मी तर जाणारच नाही शंकरांची समाधी. मग भजन करता येते. भजनाला नाही जमत त्यानं भजन करू नये, पण करणाऱ्याचा घोटाळा करू नये हे जे अक्कल मला आहे. मी तर जाणारच नाही शंकरांची समाधी मोडायला. पण इंद्रा तुला सांगतो जो कुणी शंकरांची समाधी मोडायला जाईल तो जाईल, पुन्हा नाही येईल. त्याचा फोटो बिटो काढून घ्यायचा बॅनरवर श्रद्धांजलीचा लागणार असला तर मग त्याला लाव. इंद्र म्हणला म्हणून तर मी तुमच्या माग लागलोय ना. तुम्हाला बी नाही कोणी जगाच्या कल्याणा. नारद म्हणले उलटा येणा करून हानीन मी तुला. घे ना काय वेळ आली की साधूंना दानाला देत जा. तुम्ही दिवाळ्या करून खास जा कुशाल घरात. पोरांची लग्न काय डीजे काय आम्हाला साधूला दानाला देता वेरे. हा असं राग आला नारदांना. गेलं निघून. कुणी जायचं तिथे नारद निघून गेले. इंद्रानं नेहमीचा पॅटर्न वापरला. रंभा मेनका उर्वशा वगैरे 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 पाठवल्या शंकरांची समाधी मोडायला. 15 दिवस नाचले रंभा मेनका उर्वशा. या बाबानं डोळाच नाही उघडला. हो मग त्या कटाळ्या रडत रडत इंद्राकडे गेले. म्हणले आमचे राजीनामे घ्या, आम्हाला उद्योगच नाही करायचं हे असं. इंद्र म्हणला काय झालं काय झालं काय झालं काय व्हायचं राहिलं. म्हणले एवढा कुठे अपमान असतो का. 15 दिवस नाचलोय मेकअप करू 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 त्या बाबा पुढं तुरु 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 तुरु. त्याने एक दिवशी तरी डोळा उघडून म्हणावं का नाही अप्सरा अपमान बंद. उद्योगच बंद. इंद्रानं मग नेहमी काय नंतर वापरलं त्या
कामदेवाला पाठवलं. कामदेव भगवान शंकरांच्या समोर असणाऱ्या आंब्याच्या झाडावर चढून बसला. तिथं आंब्याचा पाला होता, त्या पाल्याच्या आड चढून बसला. तिथून मदन बाण भगवान शंकरांच्यावर सोडला. मदन बाण छातीला लागल्याबरोबर खाडकन डोळे ओढले भगवान शंकराने. डोळे लाल बुद्ध झाले. तिसरा नेत्र उघडला. केस वगैरे असे सगळे विस्कटले. भगवान शंकरांचा रुद्र अवतार असा झाला. भगवान शंकर अरे अरे हजारो वर्ष मी एका जागेवर बसलोय भजन करत मी कोणाला त्रास दिला नाही. ज्यानं मला आता त्रास दिला त्याचा शेवटचा श्वास, ज्यानं मला दिला त्रास त्याचा आता शेवटचा जगातला त्रास, मी का त्याला जिवंत ठेवीन. आता माझ्या भजनात अडथळा त्यानं आणला. तिसरा नेत्र उघडला. अग्नीच्या ज्वाळा त्या आंब्याच्या पालावर सोडल्याबरोबर अग्नीच्या ज्वाळ्यांनी कामदेव जळला आणि त्याच्या राखेचा ढिगारा आंब्याच्या झाडाच्या बुंद्यात साठला. राखेचा ढिगारा, राख. त्याची राख झाली का त्याची पत्नी आहे, तिचं नाव रती. ती रती तिथं येती, रडती रडती. शंकरांना काय म्हणते, तुम्ही मला विधवा केलं, माझा कुंकू लावण्याचा अधिकार तुम्ही काय हिसकावून घेतला. शंकर म्हणले कोण ग तू. की म्हणजे ज्याची राख झाली त्याची बायको आहे मी. भगवान शंकर म्हणले असं का. अखंड सौभाग्यवती भव कुंकू लावत जा. ती म्हणले राखाचा ढिगारा माझ्या नवऱ्याचा आहे, तुम्हाला काय बोलायचं कळतं का नाही. हा हे असल्या बोलण्यामुळे गांजावाले तुम्हाला तुमच्या पार्टीत ओढले. तुम्हाला चालत नाही गांजा. काय बोल, माझ्या नवऱ्याचा राख आहे ना ती. शंकर म्हणले असू दे, माझा तुला आशीर्वाद आहे, कुंकू लावण्याचा अधिकार मी तुला देतो. अखंड सौभाग्यवती व. ती म्हणली नाही ना मग कुंकू कसं लावणार नवऱ्याचे राग. ए तुला का म्हणतोय मी, वेडा वाटलो का. तुला कुंकू लावण्याचा अधिकार मी देतो कारण तुझ्या नवऱ्याची शरीरानं राख झाली असली जरी तरी कार्य त्याचं अजून जगात शिल्लक मी ठेवलंय. कार्यरूपाने तुझा नवरा जिवंत आहे म्हणून कुंकू लावत. ती म्हणली नाही मला माझा नवरा शरीरानच द्या. शंकर म्हणले लाडात येऊ नको, 10:30 वाजत चाललेले आहेत आणि मला जायचं आहे. तुझा नवरा तुला पुन्हा जर शरीरच पाहिजे आहे तर आता लाडात येऊ नको. द्वापार युगाची वाट बघ. कृष्ण कन्हैयाचा मुलगा म्हणून तू चांगलं लग्नाच्या तयारीने आलं ते. आणि सगळे देव तिथं कामदेव जायला त्याचं काय त्यांना घेणं आहे. देवांना स्वार्थ नडला आणि सगळे ओरडाले. ब्रह्मदेव सगळ्यात पुढं हर हर महादेव भगवान शिवजी की जय हो जय हो जय हो. शंकरांनी बघितलं म्हणजे हो 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 कमॉन कमॉन इकडे ब्रह्मा इकडे ब्रह्मा इकडे. ब्रह्मदेव बाकीच्यांना म्हणा तुम्ही इथं थांबा मी बघून येतो का. एखाद्या नेत्याचे ओरडापोके कार्यकर्त्याची ओळख ठेवलंय बावखात ते आपल्या कुठं विचारत नाही तुला. ती गाडीत बसून जाऊ दे फक्त नेता, तुझ्या तोंडावर नुसता दुराळा कुणी विचारत. आणि ब्रह्मदेव गेला. ब्रह्मदेव शंकरांपुढं छाती काढून गेला म्हणला नमो नमः. आणि नमस्कार करायला ब्रह्म वाकला आणि त्याला राखेचा ढिगारा दिसला. नीट उभा राहिलं मग नमो नमः. शंकर म्हणजे दोनदा काय करतो म्हणलं पहिला ध्यानातच नाही. आणि ते राखाकडे बघूनच बोलायला लागलं. म्हणला चाटाळपणा बंद, नीट बोलायचं बाबा नीट. डायरेक्ट राख करतो. शांतपणा करायचं नाही, येडेवानी बरळायचं नाही अजिबात. काय ते राखाकडे बघून. शंकर म्हणले ब्रह्मा. म्हणलं बोला काय आला होता. सहज हे जोडीदार सहजच आले झालं काम. हा निघा मला भजन करू द्या. मग ब्रह्म म्हणला हा एक काम आहे. काय पण आपलं तर काहीच म्हणणं नाही पण ही माझ्यावर आलती का आले ते का नाही. ब्रह्मदेव किती चतुर आहे बघा. ते राख होते हे माहित आहे. चातुर्य कसं दाखवत. म्हणलं माझं काहीच म्हणणं नाही देवा महादेवा, पण माझ्यावर आल्यात ना त्यांचं एक म्हणणं आहे. आपल्या अंगलटच घेत नाही ते. देव म्हणले त्यांचं काय म्हणणं आहे. महादेव म्हणले त्यांचं काय म्हणणं आहे. ते म्हणजे बरेच दिवस कोणाचं लग्न नाही, जिलबी नाही, लाडू नाही, मांडवाती हळदी नाही, धिंगाणा नाही, वारातीला नाचणं नाही, लग्नाची मजाच नाही. बरेच वर्ष उपभोगायला मिळाले. शंकर म्हणले असं का. 1000 वर्ष मी पण एका जागेवर बसून बसून थकलेलो आहे. तुमच्यातलं कोणाच तरी लग्न ठरवा, मला पण कळवा. मी पण येतो, हळदी खेळतो, जिलबी खातो, पुन्हा येतो भजन करतो. मी बी येईन ना तुमच्यात आनंद घ्यायला, काय हरकत काय. ब्रह्मदेव म्हणला बघा तुम्ही आमच्यातलं कोणाच तरी ठरवान करा म्हणता. शिल्लक नवरदेवच नाही ना उरला आमच्या. तुम्ही 1000 वर्ष झालं बदनाला बसलाय. सगळ्याची उराकली नवरदेवच नाही शिल्लक. शंकर म्हणले अरे 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 आता तुम्हाला तर लग्नाची मजा उपभोगायची, तुमच्याकडे नवरदेवच नाही असं कसं रे. आता काय करणार. ब्रह्मदेव म्हणला एक नवरदेव शिल्लक आहे.
शंकर म्हणले कोण? ब्रह्मदेव म्हणला तुम्हीच म्हणलं की भगवान शंकर म्हणले ब्रह्मा. शंकर म्हणला मी नाही, अशी हे मागची म्हणते. शंकर म्हणले लाग रस्त्याला चाल, एक वेळेला मी वाचेला पुनर्विवाह मला मानणार. भजनात जो आनंद आहे तो प्रपंचात नक्कीच नाही. मला भजनानंद ब्रह्मरसाचा काढा सेवन करू दे. चल जा बागारी. घेतले डोळे झाकून. ब्रह्मानं बघितले, बाबांनी डोळे झाकले. त्यानं डोळे झाकले आणि सुरू केलं आपण. राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. ब्रह्मानं बघितले, डोळे झाकले. गेला माघारी बाकीच्या गटाकडे देवांच्या गेला म्हणला का थांबलाय, निघा. मंडळी इंद्र म्हणला पाय झाला. ब्रह्मदेव म्हणला ते डोळे झाकले पुन्हा भजनाला लागले. ते इंद्र म्हणला मग उघडायला लावा ना. ते डोळं उघडायला लावणाऱ्याचं काय होतं हे माझ्या डोळ्यांनी बघितले. इंद्र म्हणला पण ते प्रकरण जुनं होतं, हे ताज आहे, ताज आता डोळे झाकले. ब्रह्म म्हणला मग तू जा ना. इंद्र म्हणला मग ते माझे इंद्र म्हणला मग माझी राग करेल ना. ब्रह्म म्हणला मग तुला माझी करायची आहे का? चाटाळवानी बोलू नको, फॉर्म भरायला लावतो, पाहुण्याच्या गावाला जातो. जमायच नाही, आम्ही बी हुशार झालोय आता. लाग रस्त्याला सगळे देव निघाले. भगवान शंकरांचं भजन चालू होतं ना. ज्या रामप्रभूंचं भजन करतात, भजन कधी महादेवा ज्यांचं भजन करतात ते राम डोळ्यासमोर उभा राहिले. आणि रामराय डोळ्यापुढे उभा राहून रामरायने आज्ञा दिली, शिवजी माझं भजन करताना माझी आज्ञा शिरोधार्थ माना. निघाले देवांना पुन्हा परत बोलवा, याच्यातून नक्की चांगलं निर्माण होणार आहे. म्हणून माझी आज्ञा आहे, तुम्ही लग्नाला तयार व्हा आणि विवाहबद्ध व्हा. रामांचीच आज्ञा. खाडकन शंकरन डोळे ओढे उभे राहिले. ब्रह्मा, विष्णू, इंद्रा, चंद्रा, अरे या 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 या. कोणाचीच राग न करता जागा झाला. आणि ते देव लोक जवळ आले का म्हणला माझ्या लग्नाला मी तयार आहे. देव तिथंच नाचायला लागले. ब्रह्मदेव म्हणला आता काय नाचता ते लग्नात नाचा ना. म्हणजे आता आम्हाला दमच दरवणार आहो. 10:30 वाजल्या ना, आता दम निघा ना. काय करावं कवा कवा जावं. शंकर म्हणले लग्न तर लागू द्या, अजून मुलगी बघायची, पसंत मांडवन काय काय असेल ते सगळं. ब्रह्मदेव म्हणलं फक्त अक्षरात टाकायचं. तुम्ही तिथं पोचण्याची कारण जमावलंय, बघितलंय, आम्ही सगळं ठरवून ठेवलं. लोक तुम्ही कसं काय ठरवलं? आम्हीच ठरवलं. पुढं कोण गेले वे? इंद्र म्हणला नारद तुमचा पुरवला म्हणून पाठवला. महिनाभर झालं तिकडच खाते, हरिपाठणी करते, तिकडच आहे ते. चांगला माणूस पाठवला. कधी निघायचं म्हणजे आता चला म्हणलं का केस विस्कटलेली. त्याच अवस्थेमध्ये भगवान शंकर उठले आणि नंदी बैलावर बसले आणि लग्नाला नवरदेव म्हणून निघाले. मला सांगा लग्नात नटलं कोणी पाहिजे? नवरदेवानी. देव नटले होते आणि हे तसेच सुटले होते. केस जा बांधते का कापड घालते का वाहन तरी बदलते. मेकअप स्मशानातली राख. सगळे देवांचे अलंकार कसले आणि यांचे असले. 5-50 सारखं अंगावर वळा 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 वळा. बघितलं का माणूस म्हणायचं पळा पळा पळा. पार्वती कायम बोंबलत होती. पार्वती कायम बोंबलायची. मसनातली जागा तुम्हाला काय आवडते? आणि पुरातन वगैरे. मी मगाशी चौकशी केली. कारभारी बाबांना काकांना बसलो होतं. देवोपाय होते जोगेश्वरी देवस्थानचे. आज बरं त्यांचा योगाला आम्हाला सहवास मिळाला. पाटलांनी घडवून आणला. तो स्मशानातच महादेवाचं मंदिर आहे पूर्वीचं. कुठेही बघा पुरातन मंदिर जर बघितलं तर तुम्ही ते स्मशानातच असतं. आता कुणी म्हणेल आमच्या गावाला दगडी हेमडपती महादेवाचं मंदिर आहे पण तिथं जवळ स्मशान नाही. पूर्वीचं स्मशानच असणार. ह्या भूतांनी तिथं घरं बांधल्यामुळं तिथं गर्दी झाली असणार. स्मशानाची सुद्धा जागा सोडलं माणूस. आणि या बाबाला स्मशानात का आवडतं? पार्वती तक्रार करत होती ना, मसनातली जागा सोडा ना, पैठणला चला ना राहायला. तिकडं रोड टच प्लॉट घेऊ 2 गुंठ्याचा.
स्मशानात काय राहता? शंकर म्हणायचे स्मशानातली जागा मला आवडते. पार्वती म्हणायची तुम्हाला तीच जागा का आवडते? शंकर म्हणायचे तेवढीच जागा अशी राहिलेली आहे तिथं कुणी अतिक्रमण करीत नाही. म्हणून मी जागा सोडत नाही आणि मेल्याशिवाय कुणी तिथं येत नाही, कालवा नाही, आपल्याला भजनाला डिस्टर्ब होत नाही. पार्वती म्हणायची देवांच्या बाकीचे सोने हिऱ्याचं मानकाचं दागिने तुमची असले काय दागिने? बाया माझ्यापाशी ये ना गप्पा मारा, कोणी तांदूळ निवडू लागाय, येतंय का मेथीची पेंडी निवडू लागाय? बायांना किती वेळा पार्वती म्हणली बाया माझ्या घरी या, एखादी बचत गटाची मीटिंग माझ्या घरी घ्या, एखादी बचत गटाची मीटिंग माझ्या घरी घ्या. पण बाया म्हणतात नको बाया, मीटिंगला येऊन तुझ्या घरात बसावं आणि तुझ्या नवऱ्याच्या गळ्यातला एखादा दागिना जर मीटिंगीत घुसला तर कुठं पळावा? लग्नाला निघालाय ना बाबा. मी आता जास्त बोलत नाही, शिवमहापुराणात चाललंय, मला काय लय गरज नाही तुम्हाला रंगवायची सांगायची, आहे सगळं ह्याच्यात. उद्या तर शिवरात्रच आहे, उद्याचं महाराज सांगतील आणखी शंकराचं काय तुम्हाला. त्या बाबाला आहे या अवस्थेत राख अंगाला हसलेली, स्मशानातली मुडग्याच्या माळा, साप वळा केस इसकटलेली, कातड गुंडाळले, बैलावर बसले, निघाले लग्नाला. 2 भक्त घेतले, शिवभक्त, त्यांना शिवगण असं म्हणतात. दत्तांचे गुरुगण, विष्णूंचे वैष्णवगण आणि शंकरांचे शिवगण. आणि पार्वतीचा एकच गण, त्याचं नाव गणपती. आता वेळ नाही ते 2 शिवगण घेतले, निघालं ना नवरदेव, मेकअप ना फेकअप तसंच निघालं. आणि पत्नीचं निधन झालं तर न सतीचं, त्यावेळेला जसा ब्रह्मरस घेतला तर आता दुःखात घेतला, तो आनंदात विसरेल का? तुकाराम महाराज म्हणतात असाच घ्यावा लागेल तर तेने पिढा. लग्नाला निघालेला नवरदेव सुद्धा त्यानं डोळे झाकलेने विचार केला, किती लांब सासरवाडी आहे मला तपास नाही, किती मुक्काम हॉटेल मला माहित नाही, तिथं मांडव आहे का नाही, आचार्य आहे का नाही, वाजंत्री आली का नाही, स्वयंपाक झाला का नाही, मला काय टेन्शन घ्यायची गरज काय कुठे टेन्शन लेणे का, भजन करणे का? त्यांनी डोळे झाकले. लग्नाला निघालेला नवरदेव, आत्ताचा नवरदेव काय म्हणतो? लय 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 लय. लग्नाला निघालेला नवरदेव डोळे झाकले काय म्हणायला लागले? प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, श्री राम 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 राम, श्री राम 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 श्री राम. अर्ध्या रस्त्यात वराड गेलं आणि ब्रह्मदेवानं सहज मागं वळून नवरदेव नंदीवर बसलेला, ते सगळ्या गटातच चालू होतं. ब्रह्मदेव सरळ मागं बघितलं, म्हणला काय याला कळतं की नाही, काय कळतं की नाही, लग्न तेच आहे, नटावं ते ना, आम्ही नटलोय, आमच्यापेक्षा ज्यादा मेकअप ह्यानं करायला पाहिजे ना. उघड्याच्या अंगानं राख अंगाला पासले, मुडक्याच्या माळा, साप वळा काताड गुंडाळले, गाडी तरी चांगली आणायची. बैलावर बसले, आमचे वाहनं कसले, बायकांचे झाडे कसले, कपडे कसले, आपल्या शर्टाचा कापड किती छान आहे आणि त्याचं उघडं अंग आहे. कम्पॅरिझन करायला लागले ते. आणि मला त्याला काय नाही, ते बसण्यातच राहतं, भूतातच राहते, त्याला काय नाही. पण त्याच्याबरोबर चाललोय ना आपण, आपला प्रेस्टिज क्वेश्चन आहे, आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आपली किंमत डाऊन होते. असं ब्रह्माला वाटलं, गेला आणि विष्णूला तक्रार केली. विष्णुदेवांना म्हणलं, हो देवा माझं बघा नवरदेवाकडं. विष्णू म्हणजे बघितलंय, त्याला काय बघायचं नाही, मला बघा नाही एकदा, हा लग्न आहे त्याचं, नटावं ते ना, आपण नटलोय त्याला, त्यानं नटावं ना. काताळ गुंडाळे, बैलावर बसले, सगळ्या मुडकेच्या माळा, साप अंगावर खेळतात, राख अंगाला पासली, कसला वास अंगाचा, आपल्या कसला सुवास, त्यांचा कसला वास. हे असं कसं? त्यांना जरा सुधारणा करायला सांगा, त्यांच्यावर चालते ना, आपली किंमत जाते. ब्रह्मबोंबला विष्णू म्हणले हळू बोल, लग्न त्याचं आहे. तुझं ओरडणं, तुझी तक्रार जर त्यानं ऐकली आणि जर बैल माघारी वळवला आणि पहिल्या जागेवर जाऊन जर तो भजनाला बसला तर त्याला जागा करायला मी तुला लावेल. मला नको, तो राग करतो, मग चाबऱ्यावणी बोल नको. तुला लाज वाटते ना, तू पुढे जाणं 2 मैल. ब्रह्मदेवानं अक्षरशः नवरदेव सोडला 2 मैल पुढे गेलं होते.
ज्याचं लग्न आहे त्यालाच लागलं. अर्ध्या तासानं इंद्रा बी आलं, विष्णूनं म्हणलं भीमरी नवरदेवाला काहीतरी काही नाही म्हणजे हे शहाणपणा करू नको तुला लाज वाटते तर जा पुढं. इंद्र बी गेला पुढं. एक एक करत करत सगळे देव गेले हो, विष्णू एकटं उरलं. विष्णूने बघितलं का सगळे गेली, तुम नकटे हम नकटे सब नकटों का मेला, उसमें बच गया एक नाक वाला, तो उसने भी वो भी बन गया उनका चेला. विष्णू पण गेला, कार्यक्रम झाला, पटांगणच मोकळं. शंकरांचे 2 शिवगण. विष्णूने विचार केला आपणच कशाला थांबेल, गेलो विष्णू विनियोगन आणि ते 2 शिवगणांनी बोललं का एवढी लग्नाला आलती आणि नवरदेवालाच लाज वाटली पुढे गेली. त्यांनी नवरदेव जागा केला, नवरदेव उडा उडा म्हणले होते बाबा, डोळे उघडले. ते दोघं म्हणजे आपण चाललोय कुठं. शंकर म्हणले माझ्या लग्नाला. म्हणले लग्नाला वराड असतं का. शंकर म्हणले असतं का काय म्हणता, बघा होतं ना. ते दोघं म्हणले मग बघा ना. फटाक्यानंच मोकळं. शंकर म्हणले ते कुठे गेले रे. म्हणजे आपल्या पुढं 2 मैल गेले. म्हणले का पुढे गे. भोळा आहे वय, भोळा आहे, शिवभोळा चक्रवर. काय नाही कळत एवढं, चातुर्य कमी आहे, पण नाथ आहे तो. आधी भगवान आहे, देवांचा देव महादेव आहे, भोळसट आहे. ते दोघं म्हणले आपल्या 2 मैल पुढे गेले याचं कारण होय. शंकर म्हणले हा आपल्याला सोडून का गेले. ते दोघं म्हणले आपल्याला ते जरा लाजले. तरी बी बोळ असल्यामुळे विचारते आपल्याला लाजायचं काय कारण. ते दोघं म्हणले तसं नाही लय मोठं कारण, पण आपला मेकअप जरा त्यांच्यापेक्षा ज्यादा आहे ना, त्याच्यामुळे लाजली पुढे गेले ती. मग बाबाच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे बरोबर आहे ना, आपला कसा वेश कसा त्यांचा वेश कसा, जाऊ दे आपलं मागणं चला. ती म्हणली नाही नाही आपल्या बरोबर आडच पाहिजे. शंकर म्हणले गेले ना ते आपलेच आहेत ना. पुढे गेले ते काय गेलं आपल्याला त्यात आपल्या बरोबर वराड पाहिजे. बरोबर पाहिजे म्हणल्यावर बाबांनी नंदीवर बसल्या बसल्या हात केला, ऑर्डर दिली, आताच्या आता या भूमंडलातल्या सर्वच्या सर्व स्मशानातल्या भूताखेतांनी आत्ताच्या आत्ता माझ्या लग्नाला हजर व्हावं. त्यांचा मालक येऊ भूतांचा. आणि जे 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 भूताच्या जातील एक तर कोणी लग्नाला बोलवित नाही, बोलल्यावर ती जात गप राहत नाही. म्हणून आता सुद्धा तुम्हाला सांगतो भूत लग्नाला नेत जाऊ नका. बसली तरी ओढून काढायची, खाली फेकायची. तुम्ही येस तर गावाला राखण राहू दे. ती लय आबरू घालवणार तिकडे गेल्यावर सुद्धा येडे. झालं काय भगवान शंकरांच्या त्या लग्नाला मग ती भूतची गोळा झाली ना. काही डबल शीट, काही टेबल शीट, काही हातावर चालायची, काही पायचे वरच असायचे, काय हसायची तर काय रडायचे, आणि काय काहीच नव्हते कारण नुसती अशी बघायची. असतात ना अशी काय भूत. आम्हाला कधी कधी येतेच वाट्याला. मला का विनोद केला भूत अशी, चिंतन मांडलं भूत अशी. हाय कोण कोणी जीव येतो रिस्पॉन्सच नाही मिळत. दोघं दगडावानी अशी आला का कंस आला, कृष्णाने उचलून आता तरी आता तुला आपतो का उचलून मी कीर्तनाला आलाय. तुझ्या काय चेहऱ्यावर दिसलं माहिती का नाही. एखादी आई बायचं पोरग, लहान पोरग ट्रक खाली गेलं मेलं असं जरी कीर्तन बोललं तरी ते असं. आता तुला टायरा खाली घातला पाहिजे आयुष्या डंपरच्या, काहीतरी पाहिजे ना. असे काही भूत असतात. ती भूत जी गोळा झाली ना, लाखो भूत, आणि ती भूत गोळा झाल्यावर ह्या नवरदेवानं शंकरांनी जे नंदीवरनं जे गोळी टाकली आणि त्यांच्यात जे घुसलं ना आणि नाचत बसलं. भूते वेताळ नाचती, 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 हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. ती भूत गोळा झाल्यावर नवरदेवानं उडी टाकली. 1.5 तास त्यांच्यात ते दोघं हुडकत होती नवरदेव त्या
भूताच्या मेळ्यात 2 तासांनी नवरदेव गावला या 2 शिवगणांना त्यांनी ओढत आणला बायला बसावला आणि म्हणले पाया पडू का तुम्ही नवरदेव आहे तुम्ही नवरदेव आजच्या दिवस तुम्ही नाचायचं नसतं शंकर म्हणले भावकीत आल्यावर मला कळनाच का ही ओरिजिनल वराड आहे आपली भावकी आहे गेल्याचं काय आपलं चला निघालो वराड तुमच्या लक्षात आहे का ती ब्रह्मदेव सगळ्यात आधी गेलतो ती पोचलं ना मांडवात लग्नाच्या पार्वतीचा चुलता हिमालयाचा भाऊ स्वागताध्यक्ष झालता तो ब्रह्मदेव दिसायला देख ना त्याला वाकून बसला मला नमस्कार तुम्ही नवरदेव का ब्रह्मदेव म्हणले बारीक आणखी म्हणलं नाही तुम्ही कोण नवरदेवाचा जोडीदार आहे असं का तुमची जेवणाची सोय असल्या बाजूला केलेली आहे जा ब्रह्मदेव पहिलं जेवाय गेलं अर्ध्या तासाने इंद्र आलं ते बी दिसायला देख ना नमस्कार तुम्ही नवरदेव म्हणलं नाही तुम्ही कोण वराडातला जा जेवा एक देव यायचा एका चढीत एक देख ना शेवटी विष्णू आलं राजस सुकुमार पाहिले या वेद लावी ती वाकून वाकून कटाळलं होतं नवरदेव यायच्या का देखणी दिसते ती सगळी ती विष्णूला म्हणला नवरदेव तुम्ही का विष्णू म्हणले नाही नवरदेव यायचंय कधी कुठं आहे म्हणजे आधी मागून येत आहे जा जेवाय ती मांडवात बसलेली जी गावकरी होती की नाही पार्वतीच्या गावची हिमालय राजाची म्हातारी म्हातारी माणसं एकामेकाला म्हणायची ते देव आलेले बघायचे ना नवरदेव हे नाही जेवाय गेला ह्यो असं ह्यो बी नाही जेवाय गेला अजून यायचं आहे ती म्हातारडी माणसं एकमेकाला म्हणायची देटाळी काय पार्वतीचं नशीब येड्या लग्नात आलेली वराडातली माणसं जर एवढी देतली तर नवरदेव अजून यायचा आहे तो किती देखना असं मेहरबानी बघितला नव्हता आणि ब्रह्मदेव जेवता जेवता पंक्तीत उठून पळून आपल्या सगळ्या देवांना सांगत होतो उरका वडा सणा 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 हाना काना 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 येडे हो आपला नवरदेव अजून गावात घुसला नाही या लोकांना दिसला नाही म्हणून पाहिजे ते आयटम पत्रावळीवर वाढते ती नवरदेव जर गावात घुसला जर ह्यांना दिसला पत्रावळ्या सुद्धा हिसकून घेतलेले आपल्या जेवणाचं कसं असेल ते बघू पुन्हा आधी खायचं बघा पण तेवढ्यात हिमालय राजाच्या कमानीला होता ना कमानीला त्या कमानीला हिमालय राजानं बघितला तिकडून या चक्रीवादळ जिकडून नवरदेव येतो चक्रीवादळ बाबा ते जा वराड नीट चालते ते पहिला कसा गदेवाडी फाट्यावरनं पार फाचोड फाट्यापर्यंत बिडकीनं हे सगळा रस्ता होता नाही समोरचं वाहनच दिसत नसायचं फोपाटा नुसता दोरा असला दुरळाच्या त्या राजाने बघितला म्हणला बस सोयरा मिळावा तर असा एक गोष्ट दुरेकरच्या घरी त्यांच्या शब्दात सांगताना ते लोळत होत आपण काय कमी आहे काय दुरेकरांच्या घरी ही गोष्ट सांगितली होती असं एकमेकाय अंगावर पडून लोळत होत ते आम्ही बी दम आहे कुछ एक जण म्हणला उद्या तुमची 4 कीर्तन शिवरात्रीची तिची कशी काय काढणार म्हणजे खरंच करू शकतो काय काय कधी कधी त्यांची कमाल आहे बाबा घसा टेकवायची प्रवास करायचा दुसरं केलं तरी लोड येतो मला मानलं त्याला चला ही गोष्ट सांगताना मला नेहमी आठवण येते त्यांच्या घरचे सत्तेत नंतर माणसाच्या अंगावर पडू पडू गडी हसायचं असं विनोद या गोष्टीत आहे हिमालय राजानं सांगितलं वाजंत्र्यांना सुटा वराड गाटा बेटा वाजत वाजत पुन्हा येऊन मांडवात मला बेटा 1000 वाजंत्री 500-500च्या 2 वाजंत्र्याला मोठे असतो मोठ्याचं वाजवाय मिळलं हे जे 500-500च्या 2 लाईन करून वाजंत्री जी गेलं लय भारी वाजवते लय औरंगाबादच्या बँडला काय करतात लय भारी बँड वाजवत होती रावची वादकच तसली खास होती वाजवत लय भारी वाजवते पण कुठवर ती गेली स्ट्रेट ती तिकडून आली एक वळण मारायचं होतं वळण तर कॉर्नर पण ही गेली इकडून ती आली तिकडून कॉर्नर मारल्यावर चांगलं वाजवत होती ती कॉर्नर मारल्यावर त्या वाजंत्र्यांनी वराड जसं बघितलं
कोणाचं वाजलं कोणाचंच वाद्य कोणाच्या हातात नाही राहिले त्याचा ढोल त्याच्या डोक्यात घुसला त्याच्या कानातच घुसली डोळं पांढरं करून सगळी पडली शांत. आणि भगवान शंकरांचे 2 शिवगण होते की नाही ती म्हणजे काय भानगड आहे देवा चांगलं वाजवत होती राव अशा आडवी कशी काय पडली. शंकर म्हणले ती वाजवायची स्टाईलच असली तर. हरिपाठातले पावले येड्यांना कुठल्या कळणार आहे काय कळणार आहे काय आपल्याला कळत नाही त्याच्या नादाला लागायचं आपल्याला बाजून त्याला. हे दोघं म्हणजे थांबा जरा दोघं स्टाईल असली तर थोड्या वेळाने उठलेलंच ना. अर्धा तास वाट बघितली दोघं बी असे चाबरीत 2 शिवगण गेले त्या वाजंत्र्याचे छाताडावर नाचून आली दना दना दना. माघारी आली शंकरांना सांगितलं नाही राव वाजवायसारखी नाही राव आलं ना बोललं ना चाललं ना काहीच तरी नाही. शंकर मध्ये जाऊ दे आपलं बायपासनं चाला. ती दोघं म्हणजे काय आपलं काय चोरून लग्न आहे का चोरून आहे का आपलं लग्न. वाजत गाजत दुसऱ्या वाजंत्र्या लावून द्यावा त्यांनी. शंकर म्हणले ज्याचं लय वाजतं त्याचं पेपरात नाही तर टीव्हीला गाजतं कसं आपल्याला तसलं वाजवायचं आणि गाजवायचं किती बी पाठवू दे आपल्याकडे उभं नाही कोणी आडवीस होणार. चला कशाला लय वाजत. आणि शंकरांच्या ध्यानात आलं 20 वर्ष झालं ना हे वाजंत्री डोळ पांढरं करून पडले. शंकरांनी विचार असा केला गावाच्या बाहेर वाजंत्र्यांचं जर असं हे झालं कसं की भावकी माझी वराड माझ्या संघ आहे त्याला बघितले वाजंत्र्यांचं असं मग गावाच्या बाहेर वाजंत्र्यांचं असं तर भावकी गावात नेल्यावर गावातल्यांचं कसं दार उघडून येईल का अक्षर टाकायचं कोणी. स्मशानात राहणारी जर गावात नेली तर गावाचं स्मशानच होणार ना. शंकरांच्या डोक्यात आलं त्या भावकीला सांगितलं ए तुम्ही आता इथंच थांबायचं म्हणजे लग्न असलंच असतं. हा असलंच असतं. मग आमच्या जेवणाचं काय मग तुमचं जेवण पाठवून देतो. शंकर पार्वतीचं लग्न लागलं नंतर जेवण झालं अगोदर लक्षात राहू द्या फक्त जेवणाचं सोय करतो. मग आता 2 शिवगण 1 बैल आणि नवरदेव चौघच ना. तिसऱ्याच रस्त्यानं माडवात घुसली ओवाळणार मी ह्या कमानीला नवरदेव आला तिकडून महाराज वराडला नवरदेव आला. बाया म्हणल्या कुठं आला इकडून आला इकडं कमान दिसत नाही ना त्याला म्हणलं मेहरबानी समजा आला. वावळायचा तर वावळा नाही तर निघाला ते लगेच पुढच्या कामाला. आणि त्या बाया मग त्या कमानीने इकडं आल्या 15 जणी होते मावळणी वर ववाळणीला. बायकी कपडे ताट सोन्याची चांदीची दिवे अशा देवा वातीला. आणि त्या आल्या आणि त्यांनी नवरदेवस कुठं बघितला होता. आल्या लाडा लाडा नवरदेवाकडे उभा राहिला का नवरदेव जो दिसला असे बघतच राहिले. एक जण दुसरीला कोपऱ्यानं हाणायचे म्हणजे हे नवरदेव. दुसरी म्हणायची मातीत गेली सकाळपासून मी एवढा शालू बाहेरीतला काढलाय नेसलाय नवर वळायला हे जे जिपऱ्या बघितल्या काय ह्याची केसन काय ह्याच्या गळ्यात आहे का कापडच नाही ह्याला. तिसरी म्हणली हिरी टकलून द्यायची पार्वतीला असल्या गोसावड्याला देतोय आपला राजा आकलीचा भाग आहे का त्याला. अरे ह्याला घरदार असेल का राहायला. आणि शंकर ऐकत होते तो रागाचा पारा चढला. भगवान शंकरांनी विचार केलेला का अजन्म आहे मी अजन्म. शंकरांचं दुसरं नाव अजन्मा. उद्या शिवरात्र रामनवमीला राम जन्म कृष्णाष्टमीला कृष्ण जन्म हनुमान जयंतीला हनुमान जन्म. उद्या काय शंकरांचा जन्म आहे नाही. शिवरात्र इज नॉट बर्थडे ऑफ भगवान शिवा. शंकरांचा शिवरात्र म्हणजे जन्म नाही त्याचा जन्मच नाही. श्रद्धा विश्वास रूपिणव वंदे भवानी शंकर रामायणातला श्लोक आहे. भगवान शंकर विश्वास आहे तो ठाम आहे जाणारा येणारा नाही असाच आहे त्याचा जन्मच नाही. म्हणून शंकरांचं दुसरं नाव आज शिवरात्रीच्या आदल्या दिवशी एक लक्षात ठेवा अजन्मा ज्याचा जन्मच नाही. भगवान शंकर म्हणले लायकी आहे का यांची ओवळायची मला मिळला चान्स घ्यायचं साधून तर माझ्या शालोच कशाला बाहेर काढला असताना ह्याच्या गळ्यातच दागिनं आहे का आणि कापडच आहेत का आणि पार्वती असले गोसाव्याला काय माप काढायला लागलं काय. शंकरांनी गळ्यात दागिने होते ना 5-50 त्यातल्या 5-6 दागिन्यांना सांगितलं बघा रे ववाळणार नीकडं ठेस 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 करून पुढं 5-6 राखलं काय त्या 15 जणी उभ्या राहिले म्हणता का हा गो बाया
करून ताट फेकून दिली निराजन, कोणीकडं तेल, कोणीकडं वात, कोणीकडं डोळं पांढरं करून पडल्या. वारा घालत आत घेऊन गेले हॉलमध्ये ठेवलं वारा घालायला. आणि ते मग नारद जवळ आले भगवान शंकरांना म्हणले, नवरदेव तुमच्या गळ्यातल्या दागिन्यांनी बराच प्रताप केलेला आहे, लग्न लागेपर्यंत दागिने काढून ठेवले तर चालेल का? भगवान शंकर म्हणले, तू मूर्ख आहे. ज्याचा अंगीकार एकदा शिवतत्वानं केला त्याचा धिक्कार कधीच नाही केला. माझे सर्प कोणाला काय करणार करून घ्या. मांडवाचा आलं ते विधी करायचा असतो. पाटावर बसलं शंकर, पाटावर बसलं, दुसऱ्या पाटावर ब्राह्मण काका येऊन बसणार. शंकरांनी नारदांना सांगितलं, त्याला मला लवकर ये, चल 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 चल, मला उशीर झालाय. हा अर्धा तास कुठं लेट असते का? सदानंद गुरुजींनी सांगितलं म्हणून काय झालं? मगर गुरुजींनी सांगितलं म्हणून काय झालं? ओव्हर टाइम करा. ब्राह्मण काका आलं ते तिकडून येताना थांबडा थांबे आणला का हलकून निघाच भर आणलाय वर का. तिथंच गेलं त्यानं त्यानं करत मग बसलं पाठाव. आता काकाने बी नवरदेव बघितलेला नव्हता ना. बसताना काय करतो आपण, अर्ध बसलं की पाठ धरतो का नाही. काका अर्धा बसला मग नवरदेव दिसला. नवरदेवानं त्या वरवाणींकडे बघायला सापांना जसं सांगितलं होतं, काकाकडे बघा म्हणलं नव्हतं. पण काय काय चाबरी मना पुन्हा मनात शहाणपणा करतेच ना. काय काय चाबरी मनात शहाणपणा करतात ना. काय काय चाबरी मनात शहाणपणा करतात ना. कसला का कार्यक्रम असा ना, तशी 2-3 चाबरी होती ती गळ्यातली. काका अर्ध बसलं पाठ अर्ध धरलं मग ठेस करून काका पाटा सकाळच मानवाच्या बाहेर सुटलं. हिमालयाच्या मागणं पळत होतं. पळता का आमच्या घराचं पर्वत कायम तुम्ही करता, कुठे पळत जाता? मैलाव गेल्यावर त्यानं पाठ फेकून दिला आणि बोंबा लावला, आपल्या बापाच्या लग्न लावणं होणार नाही. हिमालया म्हणला, झालं का? मला व्हायचंय का? त्याच्या लग्न हा त्याच्या गळ्यात काय? त्याच्या गळ्यातल्या दागिन्यातनं मी जगलो तो मंगलाष्टक म्हणणार नार. सर्प हा मित्र आहे आपला. भगवान शंकरांच्या अभयदानाच्या वरदानानंतर ब्राह्मण काका आले, लग्न लागलं. चला आता पार्वतीला घेऊन नवरदेव माघारी निघाला. मला 3 मुद्दे सांगायचे लक्षात घेऊन घ्या. पत्नीचं निधन झालं, ब्रह्मरसाचा काढा सेवन करणं बंद नाही. लग्नाला नवरदेव निघाला तरी काही दुसरं धिंगाणं नाही, देवाचं भजन करतच गेलं. आणि त्यानंतर आता विधियुक्ततेनं निर्विघ्नपणे लग्न पार पडलंय. आता माघारी नवरदेव निघालाय तर काय म्हणलं पाहिजे? कोई मिल गया. देवादे देवा प्रभू रामराया, माझा संसार सुरू होणार आहे, तुमचं त्याच्यात आगमन व्हावं. मी तुमचं स्वागत करतोय आणि मी तुमचा शरणागत. आगतं रामा सुस्वागतं राम. भारी जोड हे खास नगर तुटो सूर पाहिजे होते. उद्या मला कीर्तन नसायला पाहिजे. ऐका, गोड आहे, सगळंच गोड आहे. आय लाईक इट. सगळं आहे नीट. निघाले पार्वतीला घेऊन, ब्रह्मरसाचं सेवन करतच गेले. पुढे कार्तिक स्वामीचा जन्म, तारकासुराचा वध वगैरे गोष्टी घडल्या. पण तुकोक्तीमध्ये तुकाराम महाराजांनी त्या लोकांना आठवण करून दिली, प्रसंग कसलाही आला जरी तरी ब्रह्मरसाचा काढा किंवा भगवत भजन सेवन करणं ते घेणं बंद करायचं नाही. असं औषध घ्याल तर तेने पिढा वारेल. मग लोक म्हणले औषधाला पथ्य काय? महाराज म्हणले पथ्यही आहे आणि कुपथ्य आहे. पथ्य आहे नाम विठोबाचन, कुपथ्य काय आहे? अनिक वाचे न सेवे. शहाण्यापुरे एकची वचन म्हणून बोलून जातो. आता पथ्य आहे पूर्वार्ध, कुपथ्य आहे उत्तरार्ध. असा दुसरा एक महाराजांचा अभंग आहे. पथ्य आहे एक गावो आम्ही विठोबाचे आणि कुपथ्य काय आहे? अनिक आपे काम नाही आता. हे आहे पथ्य कुपथ्य. लोक म्हणले ठीक आहे महाराज, पण महाराज असं आहे, पथ्य कळलं, कुपथ्य कळलं, औषध कळलं. महाराज हे ब्रह्मरसाचं सेवन औषधाचं करायचंय, हे माया नावाच्या रोगाला उपयुक्त ठरणार आहे, माया नावाच्या रोगाला रूट आउट करणार आहे, समूळ नष्ट करणार आहे. पण महाराज आम्हाला तुम्ही एवढे वेळ लायकीचे समजू नका, आम्ही लय नालायक आहे, बाकीचे छोट छोट रोग आम्हाला लय आहे.
द्वेषमूलक भाव आहे, अपपर भाव आहे, असले सगळे छोटे छोटे रोग आहेत ना, त्या रोगांना कुठल्या औषधानं घालवावं लागेल? महाराज म्हणले वेडे रे वेडे, सगळ्यात मोठा रोग भवरोग, माया रोग जर ब्रह्मरसाच्या काढ्यानं जातोय तर छटछूट रोगाचं विचारायची काय 11 वाजल्यावर गरज आहे का? नाही. भवरोगा ऐसे जाया, ऐसे जाया, भवरोगा ऐसे जाया, भवरोगा ऐसे कार्यकर्त्याचा चिंता पहिलं उभं आता कटकर ठेवून या त्याची पाय घाला मिठी बोलणे घ्यायचे गजेटी. हे ब्रह्मरस देवाचं नाव आहे ना, त्याच्यात एवढी ताकद आहे. भवसागरातून पार करता येत आहे, भव रोगातून माया रोगातून ते पार करताय. बाकीची छटछूट रोगाची कशाला टेन्शन घेता, कशाला चिंता करता, फक्त ब्रह्मरसाचा काढा सेवन करत राहा. बार कुमार मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.